Hello. 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 Yes, we will wait for 2-3 minutes more. Participants Yes. are joining, and immediately Yes. we will start. Okay. ओके. नमस्कार. मी वैद्य तेजस्विनी समीर भाले, प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक आणि प्रकृती आयुर्वेद अकॅडमी यांच्या वतीने या दोन्ही क्लिनिक आणि अकॅडमी हे मी सुरू केलेलं आहे 2005 साली. आणि त्याच्या वतीनं यावर्षी नवरात्रीचा नवीन उपक्रम म्हणून दररोज आपण एका स्त्री व्यक्तीशी बोलणार आहोत. काल आपलं मानस तज्ञांशी बोलणं झालं आणि आजच्या या व्याख्यानासाठी आज मी आमंत्रित केलं आहे मिसेस श्रुती कुलकर्णी यांना. थोडक्यामध्ये मी श्रुतीची ओळख करून देते, पण त्याआधी आपण आज नवरात्री निमित्त हा कार्यक्रम सुरू केला आहे काल घटस्थापनेच्या दिवशी. तर आपण नक्कीच कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही देवाच्या प्रार्थनेने करत असतो. तसं आपण एक श्लोक देवीसाठी आधी म्हणूया आणि मग या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. मी सर्वांचं आजच्या या सेशनसाठी स्वागत करते. श्रुती कुलकर्णी यांचंही स्वागत करते. त्यांनी आज आपल्याला वेळ दिली आणि आजचं सेशन आपलं आरोग्याविषयी आरोग्य महत्वाचं, की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो आहाराचा, दॅट इज डाएट अँड न्यूट्रिशन. तो आपण आपल्या कार्यक्रमाचं टायटल हे असं दिलेलं आहे, तेजस्विनावधीतमस्तु. म्हणजे हे सगळं जे काही आयुष्य आपलं आहे, स्त्रीचं आयुष्य आहे, ते सूर्याप्रमाणे तेजस्वी व्हावं. द ग्लोरी शुड ग्रो अँड खूप मोठं यश सगळ्यांना मिळावं. तर आजच्या कार्यक्रमाची आपली वक्ते जे आहेत श्रुती कुलकर्णी. एक मिनिट, मी जरा काही पार्टिसिपेंट्सला म्यूट करते किंवा आपण करू शकलात तर. येस, सो तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवू शकता, म्हणजे आम्हाला लक्षात येईल की आम्ही तुमच्या सगळ्यांशी बोलतोय. सो व्हिडिओ ऑन ठेवू शकता, फक्त म्यूट ठेवा. आपण क्वेश्चन आन्सर सेशनच्या वेळेस अनम्यूट करा किंवा मग चॅट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न पाठवा. तो आजचा विषय खूप महत्वाचा आहे, की स्त्रीच्या जीवनामध्ये खूप वेगवेगळे बदल होत असतात. लहानपणी, तरुण वयामध्ये, मध्यम वयामध्ये, मग नंतर वृद्धावस्थेमध्ये. आणि सगळ्यात मोठा भाग येतो तो आहाराचा. तो आहार आपण कसा घ्यावा. तो या निमित्ताने आपल्याला सगळी माहिती व्हावी, की आजकाल काय बाहेर आहारशास्त्र आणि याच्यात घडतंय. आपण आपल्या परंपरा जगत हा आहार कसा निवडावा किंवा तो कसा चालू ठेवावा, कुठे बदल करावेत, याच्याबद्दल आज श्रुती कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. अजून त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की त्यांनी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अशी त्यांची पदवी आहे. त्या स्वतः आता जर्मनीमध्ये आहेत आणि तिथे राहून सुद्धा त्या आहार तज्ज्ञ म्हणून काम करतात. सो जर्मनीतल्या एका हॉस्पिटलमध्येही त्या अटॅच आहेत. तिथे त्या अमेरिकन लोकांसाठी आणि तिथल्या जर्मन और इंडियन्स लोकांनाही तिथे मार्गदर्शन करत आहेत. सो त्यांचा मेनली जो काही गायडन्स आहे तो डायबिटीस आहे, थायरॉइड असे हे लाईफस्टाईल डिसऑर्डरवर त्या आहार तज्ज्ञ म्हणून काम करतात. सो ऍज अ काउन्सिलर अँड ऍज अ एक्सपर्टीज असं त्यांचं गेल्या 15 वर्षापासून काम चालू आहे. मूळच्या पुण्याच्याच आहेत, पण आता जर्मनीत स्थायिक म्हणून आपल्याला आज बाहेरच्या देशातल्याही एक वक्त्या मिळाल्यात. सो मी श्रुती कुलकर्णी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आजचं सेशन सुरू करावं.
थोडक्यात पहिला प्रश्न अगदी की सेशन सुरू करताना मी तुमची ओळख करून दिलीच आहे, पण तुम्हाला स्वतःला या क्षेत्रात येण्यासाठी कुठलं प्रोत्साहन मिळालं किंवा तुम्ही कशा आलात आणि काय पद्धतीने तुमचं शिक्षण घेतलात आणि काम सुरू केलं याच्याबद्दल काही सांगू शकलात की जेणेकरून लोकांना अजून या क्षेत्राची माहिती होईल आणि स्त्रिया कशा पुढे जात आहेत याबद्दलही माहिती मिळेल. सो प्लीज याबद्दल जरा सांगा. येस. नमस्कार सगळ्यांना. आणि नवरात्र सुरू झालेली आहे, तर तुम्हाला सगळ्यांना सुख, समृद्धी आणि दीर्घायू लाभो हीच देवीकडे मी सगळ्यांसाठी मागते. आणि प्रथम म्हणजे मी डॉक्टर तेजस्विनींना अभिनंदन करते की प्रकृती आयुर्वेद या फाउंडेशन तर्फे त्या बरेच वर्ष बरेच उपक्रम करत असतात. आणि यावर्षी न्यू नॉर्मल मध्ये मी असं म्हणू शकते की त्यांनी आपल्या हा डिजिटल किंवा न्यू नॉर्मल पॅटर्न त्या पुढे घेऊन जात आहेत. आणि यावर्षी एक अत्यंत उत्तम असा उपक्रम त्यांनी सुरू केलाय की ज्याच्यामध्ये कालच आपल्याला आपली एक सखी आली होती इथे, केतकी नावाची, आणि अतिशय लहान वयाची पण अतिशय सुंदर असं आपल्याला तिने एका वेगळ्या विश्वाबद्दल सांगितलं. आणि आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देते. आणि जसं त्यांनी इंट्रोडक्शन केलं, माझं नाव मिसेस श्रुती कुलकर्णी. मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे. ऍज अ प्रॅक्टिशनर मी गेले 16 वर्ष काम करते आहे. आणि माझं शिक्षण हे मुंबईमध्ये SNDT युनिव्हर्सिटीमध्ये झालं. 2003ची बॅचची मी पास आउट आहे. तिथे माझी बऱ्यापैकी यंग बॅच म्हणता येणार नाही. 1962 साली SNDT युनिव्हर्सिटीने ऍक्च्युली फूड अँड न्यूट्रिशन हे डिपार्टमेंट इंडियामध्ये सुरू केलं. आणि त्या काळामध्ये असं होतं की बायकांना फार ऑप्शन्स नव्हते. बायकांना शिकायचं असेल किंवा मुलींना पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर होम सायन्स ही पदवी बऱ्यापैकी प्रचलित होती. आणि कारण ऑल विमेन्स ऑर्गनायझेशन होतं किंवा ऑल विमेन्स युनिव्हर्सिटी होती, त्यामुळे सेफली आई वडील मुलांना तिथे पाठवायचे. आणि त्यामुळे SNDTला एक वेगळंच रूप किंवा एक वेगळंच क्षेत्र ओपन करता आलं. आणि फूड अँड न्यूट्रिशन हे डिपार्टमेंट त्यांनी सुरू केल्यानंतर नवीन नवीन तिथे एक्सपेरिमेंट्स घडायचे, नवीन नवीन प्रकारच्या संशोधनं घडायची. पण त्याचं एवढं म्हणजे फार फेम किंवा फार नेम त्याला मिळालं नव्हतं. जसं जसं कॉम्पिटिशन मध्ये निर्मला निकेतन, सोफाया कॉलेज आणि असे बरेच वेगवेगळ्या कॉलेजेसनी आणि इन्स्टिट्यूशन्सनी सुरुवात केली फूड अँड न्यूट्रिशनला, तेव्हा ऍक्च्युली थोडंसं ग्लॅमराईज झालं फूड अँड न्यूट्रिशन. आणि मग लोक ऍक्च्युली अवेअर झाली. तोच काळ होता 2000 सालचा, जेव्हा माझं 12th स्टँडर्ड झालेलं होतं. मी CET पास झाले होते, बट मला फिजिओथेरपी किंवा डेंटल अशा सगळ्या ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळत होती. आणि गंमत सांगायची तर मला गोव्यामध्ये ऍडमिशन मिळत होती इन फिजिओथेरपी ऑर इन डेंटिस्ट्री. आणि मला असं वाटलं की एवढ्या लांब जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा लेट मी फाइंड आउट की इकडे जवळ काही मला मिळेल का. आणि त्यावेळेला फूड अँड न्यूट्रिशन किंवा डायटिशियन्स चे कोर्सेस यांच्याबद्दल खूप बोललं जायचं. आणि मग आय थॉट की लेट मी जस्ट एक्सप्लोर, कारण एनिवेज प्रत्येक स्त्रीला फूड आणि न्यूट्रिशन हे तिच्या म्हणतात ना की आता अंगवळणी नाही म्हणता येणार, पण इट इज अ पार्ट ऑफ हर सिस्टम. येस. सो त्यामुळे मलाही असं वाटलं की एक वेगळं काहीतरी शिकता येईल, एक वेगळं काहीतरी अनुभवता येईल, आणि प्लस मी माझ्या घरातल्यांच्या जवळ राहील. आणि असं करून मी त्या पदवीला सुरुवात केली. जसे जसे दिवस पुढे जात गेले तसं मला लक्षात आलं की ऍक्च्युली ह्याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे. जरी हे फार इम्पॉर्टंट नसेल वाटत, कारण डेली प्रॅक्टिसमध्ये आपण असं बघतो की आपल्याला प्रत्येक व्यक्तीला एक स्वतःचा वैद्य, म्हणजे आता कारण आयुर्वेदाबद्दल बोलतोय तर घरचा वैद्य हा प्रत्येकाला हवा असतो. सो पण घरामध्ये न्यूट्रिशनिस्ट असणं किंवा घरामध्ये एखादा वेगळ्या प्रकारचा डॉक्टर असणं, तर हे एवढं काय त्यावेळेला कॉमन असं काही किंवा हवंच असं काही विचार सरणीचे जगामध्ये फार विचार नव्हते. पण हळूहळू जसं जसं पुढे मी शिकत गेले, सेकंड इयर पर्यंत, थर्ड इयर पर्यंत, तसं असं त्या गोष्टी घरी इम्प्लिमेंट करायला लागलो, त्याचा उपयोग व्हायला लागला. त्यावेळेला कुठेतरी असं जाणवायला लागलं की येस, इट इज अ प्रॅक्टिसिंग सायन्स. आणि फक्त डिग्री मिळवण्यापुरतं ते सायन्स नसून त्याला थोडंसं एक नेक्स्ट स्टेप आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणून ह्याच विचाराने मी त्यावेळेला माझी इंटर्नशिप कॅडबरीज इंडियामध्ये सुरुवात केली, कारण मला
मला काही झालं तरी अशा ठिकाणी इंटर्नशिप करायची होती की जे हॉस्पिटलपेक्षा थोडं वेगळं क्षेत्र आहे, जिथे काहीतरी वेगळं शिकता येईल आणि ज्याच्यामधनं माझी स्वतःची मूलभूत डेव्हलपमेंट होईल. सो व्हेनेव्हर यू टेक एनी डिग्री कोर्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जनरली आपण असं बघतो की डॉक्टर्स असतील तर त्यांना जनरली इंटर्नशिप कंपल्सरी असते. सो रेसिडेन्शियल इंटर्नशिप असते, रुरल इंटर्नशिप असते. सो देर इज अ लॉट ऑफ चॅलेंज. ते ऍक्च्युली शिकतात खूप. पण आमच्या क्षेत्रामध्ये असं होतं की त्यावेळेला हॉस्पिटल्स फार मोजके होते. जसलोक आहे, जहांगीर आहे. सो अशा काही नामवंत किंवा ब्रिच कॅन्डी आहे. सो अशा काही नामवंत हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला जर का चान्स मिळाला ॲज अ डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट काम कराल तर ते ते जास्त प्रेस्टिजियस मानलं जायचं. पण अदर देन दॅट तुम्हाला फार ऑप्शन्स नव्हते. पण त्यावेळेला मला असं जाणवलं की वाय नॉट ट्राय अ फूड इंडस्ट्री की जिथे न्यूट्रिशनिस्ट फारशा ऑप्ट करत नाही, आता करायला लागल्यात. पण इन 2003 इट वॉज नॉट दॅट कॉमन. आणि देन मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि दे वर व्हेरी हॅपी की कोणतरी एक वेगळ्या क्षेत्रातलं येऊन इंटर्नशिप करू इच्छिते आणि पुढे जाऊन शी इज ऑल्सो इंटरेस्टेड इन अ जॉब. सो अतिशय सुरेख असे काही म्हणजे माझं एखाद वर्ष तिथे गेलं आणि खूप वेगळा अनुभव होता. खूप वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. राईट फ्रॉम पॅकेजिंग, राईट फ्रॉम कॅडबरीज डेअरी मिल्क, जे आपण जे प्रत्येकाचं आवडीने खातो जवळचं एक. अगदी. हो, हो. सो ते किती हायजिनिकली, क्लिनिकली आणि किती विचारपूर्वक पद्धतीने बनवलं जातं. त्यावेळेला जेव्हा मी होते त्यावेळेला कॅडबरीज हिरो म्हणून एक कलेक्शन त्यांनी जस्ट लॉन्च केलं होतं. सो त्या गोष्टीचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल, त्याचं पॅकेजिंग असेल, त्याबद्दलचे वेगवेगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी मला अनुभवता आल्या. आणि अतिशय सुरेख असं माझं म्हणतात ना, की शिक्षण कंप्लीट झाल्यानंतरचा मला ॲक्चुअली इम्प्लिमेंटेशनचा तो काळ खूपच छान होता. त्या एका वर्षाच्या अनुभवाने मला ॲक्चुअली असंही लक्षात आलं, की ह्याच्या जोडीला कारण तिथे मासेसचा विचार केला जायचा, की कॉमन व्यक्तीला काय आवडतं, कॉमन व्यक्तीच्या काय इच्छा आहेत, हेल्थ लहान मुलांची किती महत्वाची आहे. जर बऱ्याच यंग बायकांना किंवा मुलींना त्यांच्या यंग एजमध्ये चॉकलेटचं क्रेव्हिंग असतं. तर ते क्रेव्हिंग का असतं? प्रेग्नंट बायकांना चॉकलेट्स जर का खायला द्यायची असेल, तर किती म्हणजे किती क्षमतेत खायला द्यायचं? त्याच्यात काय-काय इन्ग्रेडियंट्स असतात, ज्याच्यामुळे त्यांच्या बेबीला काही इम्पॅक्ट नाही होणार ना? सो असे वेगवेगळ्या गोष्टींचे स्टडीज तिथे कॉन्स्टंटली चालायचे आणि त्याच्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, की हे कुठेतरी कम्युनिटी हेल्थकडे पण लक्ष देत आहेत. सो सोशल हेल्थ, कम्युनिटी हेल्थ हाही एक खूप मोठा ॲस्पेक्ट आहे आणि जर का पुढे मला याच्यात काहीतरी करता आलं, तर कदाचित माझ्या करिअरला एक वेगळं वळण मिळेल. थिंकिंग अबाउट अगदी दॅट बरोबर. मी मास्टर्सचा विचार केला आणि आय गॉट ॲडमिशन इनटू स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस किंवा आता जी इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ म्हणून प्रचलित आहे पुण्यामध्ये. सो मला कायम असं वाटायचं की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मी खूप लकी समजते की मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली बिकॉज ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. मी तिथे माझं मास्टर्स कंप्लीट करू शकले. ते 2 वर्ष मी पुण्यात असताना परत वेगळं शैक्षणिक ज्ञान मिळालं, की पब्लिक हेल्थ सिस्टम कशी वर्क करते. हेल्थ केअर सिस्टम ही ॲक्चुअली त्याला किती गोष्टींची जोड लागते. म्हणजे आपण जेव्हा एक बाहेरची व्यक्ती म्हणून नावं ठेवतो, की काहीच घडत नाहीये किंवा काहीच होत नाहीये. पण त्या एका सिस्टमच्या मागे एवढ्या गोष्टी चालू असतात, की आपण जर का विचार करायला लागलो एक सामान्य व्यक्ती म्हणून, तर आपलंही काहीतरी कॉन्ट्रिब्युशन आहे. अ, हे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं, की मला त्यावेळेला लक्षात आलं, की मी पब्लिक हेल्थ हॉस्पिटलमध्ये कधी जाणार नाही. सो त्याची काय कारणं आहेत? मग आपण आपल्याच एका ओळखीच्या डॉक्टरकडे जातो, की जी व्यक्ती सेफ आहे. पण सगळेच आपली हेल्थ केअर सिस्टम ही प्रत्येक डॉक्टर किंवा प्रत्येक नर्स आहे किंवा प्रत्येक वॉर्डमध्ये काम करणारी व्यक्ती आहे, आपले सफाई कामगार आहेत. या सगळ्यांनी ती सिस्टम तयार होते आणि मग ती सिस्टम स्ट्रेंथन करण्यासाठी काय नॉलेज लागतं, काय एज्युकेशन लागतं आणि मग माझा कारण आहाराचा भाग होता, त्यामुळे मला तो वेगळा नव्हता ठेवायचा. त्यामुळे मग मी त्याला. एक मिनिट श्रुती. श्रुती तुझ्या साईडनी अनम्यूट करशील? येस. मी एका पार्टिसिपंटला म्यूट करायला गेले, पण बहुधा चुकून तुझं झालं. सॉरी.
नो प्रॉब्लेम. सो असा अनुभव आला की आहार हा सगळ्यांचाच महत्वाचा असतो. विमेन हेल्थ पासून ते अगदी लहान मुलांपर्यंत ते अगदी प्रेग्नंट बायकांपासून सगळ्यांचंच हेल्थ इसेन्शियल आहे. पण मला त्यावेळेला वयस्कर लोकांच्या हेल्थ प्रॉब्लेम्सनी जास्त कनेक्ट निर्माण झाला. आणि मग मी त्यांच्या आहारामध्ये कसे बदल घडतात, मग त्यामुळे जर का त्यांना काही डेंटल प्रॉब्लेम्स असतील, तर त्यावेळेला त्यांनी कशी विशेष देखभाल घेतली किंवा नाही घेतली, किंवा काही लोकांना ते दात काढतात वयाप्रमाणे, पण मग कधीच डेंचर वापरत नाही. सो एवढे खर्च करून आपण डेंचर आणतो आणि पण ते डेंचर लावत नाही. त्याच्या मागे त्यांची काही कारणं असतात. त्यामुळे त्यांचं न्यूट्रिशनवर इम्पॅक्ट होतो, त्यांच्या एजिंग पॅटर्नवर इम्पॅक्ट होतो. तर त्या एजिंग पॅटर्नचा मी स्टडी केला होता आणि मला बऱ्याच चांगल्या डॉक्टर्स आणि बऱ्याच रिसर्चर्सचं त्या माझ्या इंटर्नशिप प्रोजेक्टमध्ये अनुदान आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच मला तो कॉन्फिडन्स मिळाला की मी एका न्यूट्रिशन फील्ड मधून आली आहे की ज्याच्यामध्ये फक्त कॅलरीज, आमच्याकडे बघितलं जातं की तुम्ही फक्त कॅलरीज कमी खायला देणार किंवा तुम्ही अतिशय बेचव जेवण देणार किंवा तुम्ही फक्त हॉस्पिटलमध्येच काम करण्याच्या लेवलच्या आहात. तर असं नसून पब्लिक हेल्थमध्ये सुद्धा ओपनिंग असतं वेन यू आर वर्किंग इन न्यूट्रिशन. तुम्हाला पब्लिक हेल्थमध्ये कम्युनिटी न्यूट्रिशन आहेत किंवा आता जिरियाट्रिक हेल्थ आहे किंवा विमेन्स हेल्थ आहे किंवा लहान मुली ज्या पिरियड्सच्या स्टेजमध्ये असतात, तर त्यांचं हेल्थ आणि त्यांचं न्यूट्रिशन किती महत्वाचं आहे हे जर का तुम्ही पटवून देऊ शकलात जनरल कम्युनिटीला, तर त्यांनी खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो. आणि पुढे जाऊन मी त्याच डिपार्टमेंटमधून माझं PhD साठी ऍडमिशन घेतली आणि मी पुढे जाऊन जिरियाट्रिक न्यूट्रिशन मध्ये विथ जोड त्याला देताना की डायबिटीज आहे किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे, या सगळ्यांची जोड देऊन मी माझं PhD पण तिथून करते आहे. सो अशी माझी थोडीशी व्हेरिड वाटचाल आहे. पण आय थिंक इट वॉज व्हेरी डिफरंट, कारण घरातल्यांचा सपोर्ट, घरातल्यांचं प्रचंड मार्गदर्शन आणि माझ्या लाईफमध्ये येत गेले माझे मेंटर्स. त्या माझ्या मेंटर्समुळे मला खूप वाईडंड आणि ओपन थॉट्स मिळाले. आणि वन ऑफ द मेंटर्स इज डेफिनेटली डॉक्टर तेजस्विनी, की त्यांच्या मेंटरशिपच्या अंडर मी ऍक्च्युली आयुर्वेदाला कनेक्ट करू शकले. सो इतके वर्ष आम्हाला असं वाटायचं की प्रत्येक सायन्स डिफरंट आहे आणि दुसऱ्या सायन्सेस मध्ये आमचं काही देणं घेणं नाही. सो हे प्रत्येक सायन्सला असं वाटतं की आपलं सायन्स हे सुपिरियर आहे आणि बाकीच्या सायन्सेस बद्दल आपला एवढा कनेक्ट नाही निर्माण झाला तरी चालतो. बट कुठेतरी मला असं जाणवलं की येस, आपलं जे एन्शियंट सायन्स आहे ते आपण मर्ज करू शकतो विथ माझे कन्सेप्ट, माझे प्रिन्सिपल्स. सो माझे प्रिन्सिपल्स कुठेही बाजूला न ठेवता त्या सायन्स मधनं मी मार्गदर्शन घेतलं अंडर डॉक्टर तेजस्विनीज गायडन्स. आणि आता जेव्हा मी माझं काउन्सिलिंग करते तेव्हा मला असं वाटतं की मी जास्त पर्सनलाइज करू शकते, जास्त कनेक्ट निर्माण करू शकते. आणि आय थिंक दॅट इज द लर्निंग. सो आपण म्हणजे स्त्रिया आता आजकाल इतक्या क्षेत्रांमध्ये जातात, पण आय थिंक दॅट लर्निंग कंपोनंट शुड नेव्हर स्टॉप. यू शुड कीप लर्निंग. ऑफकोर्स. खूप छान, खूप छान सांगितलं श्रुती की तू कुठल्या फील्ड मधनं ग्रॅज्युएशन केलं. आज जे ऐकतायत त्यांना त्यामुळे हेही मार्गदर्शन मिळेल की करिअर अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे असतात. ऑफकोर्स आपली आवड महत्वाची असते, पण नक्कीच जर शिक्षणामध्ये आवड असेल तर आपण त्यातूनही आनंद आणि मेन करिअर किंवा आपलं नाव, जसं आता तू PhD करतेय, सो इथपर्यंत आपण नक्कीच मजल मारू शकतो. तू तुझा अनुभव सांगितलास कॅडबरीचा, तो आज सगळ्यांनी ऐकला, त्यामुळे नेहमी आता कॅडबरी खाताना तुझी आठवण नक्की येणार. आणि हेही समजेल की कॅडबरी बनवताना किती रिसर्च करावा लागतो आणि किती वेगवेगळ्या लोकांचा विचार करून एक प्रॉडक्ट बनतं. तो खूप छान माहिती दिलीस तू. आता या विषयावरतीच की तू जसं म्हणालीस की न्यूट्रिशनिस्ट म्हटलं तर लोकांना असं वाटतं की ते कॅलरीज बद्दलच बोलणार किंवा ते कुठेतरी तुम्हाला रिस्ट्रिक्टेड डाएट देणार. पण नक्की न्यूट्रिशनिस्टचं काम किंवा तू जे काउन्सिलिंग करते किंवा जे डाएट प्लॅन देते ते कसे दिले जातात. आणि आता आपला आजचा जो वर्ग आहे, जो एक फॅमिली सगळी ऐकतीये, त्याचबरोबर मेनली स्त्रियांबद्दल आपण बोलतोय, तर आपल्या वेगवेगळ्या माइलस्टोन्स मध्ये की लहान मुली, मध्यमवयीन आणि वृद्धावस्था याच्यामध्ये जर डाएट प्लॅन द्यायचे किंवा न्यूट्रिशनिस्ट म्हणून तू जेव्हा गायडन्स देतेस, तेव्हा तू काय विचार करशील आणि काय पद्धतीने या सगळ्यांनी त्यांचा आहाराकडे आता आजपासून बघायला सुरुवात करावी आणि गरज असेल तिथे कसे चेंजेस करावे, त्याच्याबद्दलही जरा सांगशील? हो.
सो हे तर नक्कीच चांगलं झालं म्हणजे तुम्ही हा प्रश्न विचारलात की न्यूट्रिशनिस्टचं ऍक्च्युली काम काय असतं. सो आपल्याकडे एक टर्मिनॉलॉजी आहे ती म्हणजे डायटिशियन्स या हॉस्पिटल्समध्ये सगळीकडे प्रचलित आहे ही टर्मिनॉलॉजी. आणि डायटिशियन्स या रजिस्टर्ड डायटिशियन म्हणजे RD ही एक्झाम क्लिअर करून त्यांना रजिस्टर्ड डायटिशियन ही पदवी मिळते. वेरॅज आम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस आम्हाला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट ही पदवी आमच्या मास्टर्सच्या कामावर आणि आमच्या आधीच्या पेशंट गायडन्स प्रोटोकॉल प्रमाणे जे आम्ही शिकवतो किंवा शिकतो याच्या आधारावर आम्हाला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट ही पदवी दिलेली असते. सो न्यूट्रिशनिस्ट टिपिकली थोडं वेगळं काम करतात. आम्ही फक्त हॉस्पिटल चा बेस जो डाएट असतो की तुम्हाला आता एखादी सर्जरी झाली आहे तर त्याच्यानंतर तुम्ही किती खायचं, किती प्रमाणात खायचं, किती कप पाणी प्यायचं, किती दिवसातनं चहा पिऊ शकता, चहात साखर किती घालायची. सो इतक्या बारकाव्यांकडे त्या लक्ष देतात. आता आजकाल बऱ्याचशा डायटिशियन्स पुढे जाऊन स्पोर्ट्स स्पेशालिटीज अगदी किंवा स्पोर्ट्स इंजुरी स्पेशालिटी डायटिशियन्स अशाही असतात. पण हो. न्यूट्रिशनिस्टचं काम हे बेसिकली होलिस्टिक असतं. सो जसं आयुर्वेदा इज ऑल्सो पर्सनलाइज अँड होलिस्टिक, त्याच पद्धतीने न्यूट्रिशन इज ऑल्सो पर्सनलाइज अँड होलिस्टिक. कारण आम्ही जनरल पॉप्युलेशन जे असतं म्हणजे मी जसं आता म्हटलं की कम्युनिटी न्यूट्रिशन, सो कम्युनिटी डाएट असं कधी म्हणत नाही पण कम्युनिटी न्यूट्रिशन असतं. सो न्यूट्रिशन इज नथिंग बट वेलबिंग, सो वेलबिंग थ्रू फूड. आणि त्यामुळे प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळे नियम बांधलेले आहेत. जसे प्रत्येक शास्त्रात वेगवेगळे नियम असतात तसे फूड अँड न्यूट्रिशन मध्ये पण असतात. साधे सोपे आणि अक्षरशः म्हणू शकतो आपण की घरगुती आहेत. फार काही क्लिष्ट किंवा फार काही डीप नाहीये. पण तुम्ही जर का ते आत्मसात करत गेलात म्हणजे तुम्ही तुमच्या शैक्षणिक वर्षांमध्ये जर का प्रत्येक गोष्टीकडे प्रॅक्टिकली आणि ऍप्लिकेशन माइंडनी विचार केलात तर मग थिअरी जी शिकवलेली असते, कारण आमच्याकडे कॅल्क्युलेशन्स भरपूर असतात, प्रत्येक गोष्टीचे कॅल्क्युलेशन्स करतात. सर्वात फेमस कॅल्क्युलेशन म्हणजे BMI काढणे. BMI. सो आजकाल जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की बरं तुमचं आता वजन किती आहे, तुमची हाईट किती आहे. मग ते लगेच म्हणतात मॅडम मग माझा BMI किती आहे, मग माझा BMI आहे का रेशोमध्ये किंवा त्याच्या ज्या टिपिकल पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये मी कुठे ओबीस नाहीये ना. सो आता लोक इतके लोकांना इझिली माहिती त्यांना पाहिजे कळायला आणि लागले विचारतात. किंवा किंवा तुम्ही आम्हाला 1000 कॅलरीजचा डाएट देणार आहात का 900 कॅलरीजचा डाएट देणार आहात. हो. सो आता इतकं रीडिंग सगळ्यांचं झालेलं आहे त्यामुळे ऍज अ न्यूट्रिशनिस्ट आम्हाला सुद्धा सतत अपडेटेड राहायला लागतं. सो एकदा एक एज्युकेशन घेतलं डझंट मीन की आता तुम्ही तिथे स्टॉप व्हायचंय. सो देर आर मेनी सायन्सेस विच डोंट इव्हॉल्व दॅट फास्ट. पण न्यूट्रिशन सायन्स कारण आता हवामान म्हणजे क्लायमेट चेंजमुळे सीझनल फरक वाढायला लागले आहेत. त्यामुळे न्यूट्रिशन मध्ये सुद्धा कॅलोरिफिकली आम्ही सीझन चेंज प्रमाणे आम्हाला शिकवलं जातं की तुमचे कॅलरी पॅटर्न्स, तुमचा कॅलरी इनटेक पॅटर्न हा थोडा थोडा बदलायला लागतो. सो आताच्या काळामध्ये आम्हाला अजून डीप लर्निंग करायला लागतं की आता कारण फटाफट चेंजेस होतात क्लायमेटचे, त्यामुळे मग त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या पेशंट्सना गाईड करायला लागतं. आणि मी म्हटलं तसं की आमचं गाईड करायचं मेथड हे ऍक्च्युली एक टॅब्युलर डाएट प्लॅन असतो. सो जो मोस्ट मला वाटतं असं कुणीच नसेल की ज्यांनी डाएट प्लॅन बघितलेला नसेल. सो जर का तुम्ही ऍक्च्युली एखाद्या न्यूट्रिशनिस्ट कडे गेला नसाल किंवा डायटिशियन कडे गेला नसाल तरी आजकाल बरेच ऍप्स आहेत की जे तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने डाएट प्लॅन्स, तुमचा स्वतःचा पर्सनलाइज डाएट प्लॅन घरच्या घरी कसा बनवायचा हे तुम्ही काही आराखडे जर का त्याच्यामध्ये टाकले की तुमचं दैनंदिन तुम्ही किती वाजता उठता, किती वाजता जेवता, किती वाजता झोपता. सो अशा काही बेसिक गोष्टी एंटर करून सुद्धा तुम्हाला घरच्या घरी घर बसल्या डाएट प्लॅन मिळतो. पण आम्ही वेगळं काय करतो तर बेसिकली तुम्ही आल्यानंतर तुमचं प्रॉपर केस होतं, तुमचे काही आधी तुम्ही केलेले हेल्थ रिपोर्ट्स असतील, तुम्हाला काही हेल्थ कॉम्प्लिकेशन्स असतील किंवा तुम्हाला काही डॉक्टर्सनी सजेस्ट करून दिलेलं असेल तर या सगळ्या गोष्टीचं आधी व्यवस्थित मॅपिंग होतं, डीप लर्निंग होतं. काही सोप्या गोष्टी आहेत की ज्या आम्ही त्यांना लगेच सांगतो की हा उद्यापासूनच इम्प्लिमेंट करा. पण वेरॅज डाएट प्लॅन बनवायला आम्ही 1 ते 2 दिवसांचा अवधी घेतो. आधी असं असायचं की तेव्हा जेव्हा फोन किंवा कॅमेरा फोन्स किंवा स्मार्टफोन्स एवढे प्रचलित नव्हते त्यावेळेला आम्ही प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं फूड डायरी म्हणजे जसं तुम्ही तुमची दैनंदिन डायरी लिहिता
खर्चाचा आराखडा लिहिता, तसं तुम्ही आज तुमच्या जेवणाचा आराखडा लिहा. अशा सोप्या मेथड्सनी आम्ही त्यांना शिकवायचो आणि मग पुढे पुढे जसं जसं सायन्स इव्हॉल्व्ह होत गेलं तसं आज आता आपण अशा यु नो स्टेजला येऊन पोहोचलोय की आता पेशंट स्वतः स्वयंपाक करताना पासून अगदी व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवू शकतात की तुम्ही सांगितलं मीठ नको घालूस, त्यामुळे मग मीठ हे न घालता मी दुसरं प्रकारचं मीठ घातलंय. तुम्ही ऑल्टर केलेल्या मेथडनी मी स्वयंपाक करून बघते आणि माझ्या घरच्या प्रत्येक फॅमिली मेंबरला ती चव आवडली. सो इज इट ओके की मी सगळ्यांना देऊ का? सो आता इथपर्यंत क्विक आणि फास्ट रेसिप्रोकेशन झालं आहे सगळ्या असलेल्या स्त्रियांचं आणि त्यामुळे आता जास्त चॅलेंजिंग मी म्हणू शकत नाही, पण जास्त मजा येते काम करायला. कारण यू आर स्टील कनेक्टेड टू युअर पेशंट्स ऑन डेली बेसिस. आधी आमच्याकडे ट्रॅकिंग किंवा अशा काही गोष्टींची पद्धत एवढी नव्हती, पण आता येस फूड ट्रॅकिंग, फूड कॅलरी काउंटिंग या सगळ्या गोष्टी आता डीप गेलेल्या आहेत आणि इट इज बिकमिंग मोर अँड मोर इझी फॉर अस. नाव कमिंग टू युअर नेक्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन आणि ते म्हणजे की एज प्रमाणे. सो आज आता आत्ताचा आपला विषय हा स्त्रियांबद्दल आहे. पण ऍज वी ऑल नो की एक जसं काल केतकी म्हणाली तसंच की स्त्री कधी एकटी नसते. सो तिच्याबद्दल जेव्हा विचार केला जातो तेव्हा अखंड कुटुंबाबद्दलच आम्हाला विचार करायला लागतो. सो असं कधीच होत नाही की कुठली एखादी फिमेल क्लायंट किंवा फिमेल पेशंट आमच्याकडे येते आणि ती आम्हाला म्हणते की मला माझ्यासाठी डाएट द्या. सो ती आधी ऐकून घेते की मी काय सांगते तिला किती खा वगैरे, पण नंतर हे सगळं आमच्या घरच्यांना पण चालेल का? कारण मग मला वेगळा स्वयंपाक करायला लागतो मॅडम. सो असं कुठेतरी आहे. पण डेफिनेटली जेव्हा आपण तिच्याबद्दल बोलतो तेव्हा डेफिनेटली प्रत्येक लाईफ स्टेज मुलांची वेगळी असते. म्हणजे लहान मुलीपासून ते ओल्ड विमेन पर्यंत प्रत्येकाच्या कॅलरी रिक्वायरमेंट, एनर्जी रिक्वायरमेंट्स आम्ही म्हणतो किंवा प्रत्येकाच्या ग्रोथ पॅटर्नमुळे होणाऱ्या रिक्वायरमेंट्स ह्या अतिशय वेगळ्या असतात. सो जेव्हा एखादी बेबी गर्ल बॉर्न होते तेव्हा आपल्याला माहितीच आहे की शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग बाय बर्थ, पण डेफिनेटली इन्फेक्शनचा रेट आहे किंवा तिला असणाऱ्या हेल्थ प्रॉब्लेमचा रेट आहे तो ऍट अर्ली स्टेज हा खूप जास्त असतो. त्यामुळे आपण जर का मॉर्टॅलिटी आणि या पर्स्पेक्टिव्ह मधनं बघितलं तर फिमेल मॉर्टॅलिटी ही जास्त प्रमाणात आहे. त्याचे काही वेगळे रिझन्स पण आहेत, पण आपण ऐकलंय की मॉर्टॅलिटी ही त्या एज ग्रुपमध्ये फिमेल्स मध्ये जास्त बघितली जाते. सो त्यावेळेला लहान बाळ असेल तर डेफिनेटली तिची आई जी आहे तिचं ओव्हरऑल न्यूट्रिशन हे नॉट जस्ट 9 मंथ्स. सो मी म्हणते की फक्त 9 महिने आपण प्रेग्नेंट आपल्या घरामध्ये कोणतरी मुलगी असेल तर तिला आपण 9 महिने बऱ्याच गोष्टींचं तिच्यावर मारा असतो की वेळेवर जेव, भरपूर बदाम खा, भरपूर वॉलनट्स खा, म्हणजे येणारं बाळ असेल ते इंटेलिजंट होईल. नारळ पाणी खूप पी, कारण म्हणजे मुलगी झाली तर तिचे केस लांब असतील, काळेभोर असतील किंवा असं एन नंबर ऑफ गोष्टी की गाजर खूप खा, स्किन चांगली होईल बेबीची, ऑरेंजेस खूप खा जर का तो सीझन असेल तर. सो असं प्रत्येक गोष्टींचं खूप खा हे 9 महिन्याचा कालावधी असतो की ज्या वेळेला सगळ्या वुड बी मदर्स खूप छान काळजी घेतात. पण मला असं वाटतं की ती काळजी ऍक्च्युली नॉट जस्ट ड्युरिंग द 9 मंथ्स, पण ती स्त्री जेव्हा बेबी होती तेव्हापासून ते लक्ष दिलं गेलं पाहिजे. सो लहान वयामध्ये आपल्याला मुलींचं ग्रोथ हे जास्त त्यांच्याकडे काळजी घ्यायला हवी, कारण अल्टिमेटली शी इज गोइंग टू बी द नेक्स्ट मॉम किंवा नेक्स्ट मदर इन द कमिंग इयर्स. त्यामुळे लहान मुलींचं न्यूट्रिशन, नाचणी रिलेटेड गोष्टी आहेत किंवा बदाम आहे, सो या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणतो की तुम्ही त्यांच्या डेली इंटेक मध्ये ठेवा. आणि आईचं पण दूध हे अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच मदर्स आता आजकालच्या काळातल्या दे अवॉइड ब्रेस्ट फीडिंग द बेबीज. सो इफ यू हॅव अ बेबी गर्ल यू हॅव टू ब्रेस्ट फीड हर 100% अंटिल द एज ऑफ 1 year. सो 6 महिने तर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग आम्ही म्हणतो आणि त्याच्या पुढे तुम्ही ऑन अँड ऑफ ऍज पर द बेबीज रिक्वायरमेंट विथ सॉलिड फूड. सो मध्ये मध्ये तुम्ही त्यांना सॉलिड फूड द्या, सॉलिड डाएट द्या आणि याप्रमाणे त्या बेबीचं संगोपन हे व्हायला हवं. सो लहान वयामध्ये कॅलरीज कमी लागत असतात, पण डेन्सर कॅलरीज द्या असं आम्ही म्हणतो आणि छोट्या छोट्या साइजेस मध्ये द्या.
सो अगदी आपण सकाळी उठल्यापासून बऱ्याच घरांमध्ये आपण बघतो की मोठ्या मोठ्या वाट्या भरून खीर, खिमट अशी दिली जाते. सो बेबीची रिक्वायरमेंट कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही जर का छोट्या छोट्या क्वांटिटीज मध्ये त्यांना फीड केलं आणि ताजं बनवून फीड केलं तर डेफिनेटली बाळाचं वाढ व्यवस्थित होते. सो मी म्हटलं तसं की बदाम आहे, नाचणी आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे असलेले कॉमन धान्यांमध्ये बेस्ट धान्य हे राईस असतं, कारण राईस इझिली डायजेस्टेबल आहे. सो गव्हाचा चीक किंवा गव्हाची पोळी त्याला थोडं लांब ठेवा. ब्रेड आणि ब्रेडचे पदार्थ. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते जी कॉमनली आपण बघतो ती म्हणजे मारी बिस्किट किंवा आपलं नॉर्मल बिस्किट पार्लेजी. दुधात घालून पार्लेजीचं ते सोपं पडतं. म्हणजे मी जेव्हा जर्मनीत आले तेव्हा मला सरप्राइझिंग असं होतं की इथे बेबी बिस्किट्स मिळतात. सो आपल्याकडे जसं पार्लेजी हे बाळांचं बिस्किट किंवा वयस्करांचं बिस्किट समजलं जातं किंवा आजारी असाल हो. किंवा अगदी रक्तदान केलं तरी तुम्हाला पार्लेजीचं बिस्किट मिळतं. सो त्याच्यामध्ये बरेचसे असे घटक आहेत जे अजिबात हानिकारक नाहीये. पण डेफिनेटली बिस्किट म्हटलं की बेक करावं लागणार. त्याच्यामध्ये काही असे कंपोनंट्स आहेत की जे बेकिंगसाठी गरजेचे आहेत ते त्याच्यात असणार. सो कदाचित बाळाच्या पोटाला त्रास होऊ शकतो. सो ह्या ठिकाणी जर का तुम्ही ते न देता तुम्ही जर का घरच्या घरी असलेलं तांदूळ आणि मुगाच्या डाळीचं खिमट दिलं, त्याच्यात तुम्ही गूळ घातला, सो त्याला एक आणि जर का तुम्ही रोस्ट केलं व्यवस्थित तर त्याला एक छान खमंग वास येतो आणि त्याच्यात जर का तुम्ही गूळ घातला, वेलची पावडर घातली तर त्याला नक्कीच एक छान स्वाद येईल. आणि व्हॅनिला बीन म्हणून इथे व्हॅनिलाचं फुलाचे बिया मिळतात, पण लहान मुलांना जनरली आपण ते देत नाही. पण त्याचा जर का तुम्ही थोडासा इसेन्स टाकला तर डेफिनेटली त्याला ती चव पण आणि तो वास पण येतो. सो डेफिनेटली ह्या अशा काही गोष्टी आपण छोट्या बेबीजसाठी करू शकतो. सो बाकी तर आपण त्यांना बाकीच्या गोष्टी तर आईच्या ब्रेस्ट फीडिंग थ्रू जातच असतात. पण शक्यतोवर बाहेरच्या गोष्टी आपण अवॉइड केलेल्या बऱ्या. कारण सेरेलॅक वगैरेचं प्रमाण हे सोपं असल्यामुळे बऱ्याच आया प्रेफर करतात. पण मग त्या जागेवर जर का तुम्ही नॉर्मल डाळींची पिठं आहेत की जी भाजून तुम्ही अगदी बारीक केली आहेत आणि त्याच्याबरोबर मग थोडेसे अनब्रोकन गहू किंवा मग आपल्याकडे जे ऑर्गॅनिक गहू मिळतात ते जर का तुम्ही भाजून त्याची पावडर केली आणि हे एकत्र काही समप्रमाणांमध्ये तुम्ही जर का ते एकत्र भाजून त्याची पावडर करून ठेवली तर ती तुम्ही बेबीजना पातळ करून देऊ शकता. सो पाण्यामध्ये किंवा आईच्या ब्रेस्ट मिल्कमध्ये पण किंवा नॉर्मल गाईच्या दुधामध्ये तुम्ही त्याचं पातळ खीर करून त्यांना देऊ शकता. कारण शक्यतोवर 6 महिन्याच्या नंतर जेव्हा आपण ऍक्च्युअल फूड द्यायला सुरुवात करतो तेव्हा शक्यतोवर एकदम तिखट किंवा मीठ असलेल्या गोष्टी आम्ही म्हणतो की सुरू नका करू. कारण बेबीज ची टंग खूप सेन्सिटिव्ह असते आणि त्यावेळेला तुम्ही जर का मीठ आणि या गोष्टी जर का दिल्या तर कदाचित त्याला त्रास होऊ शकतो. सो गोड पदार्थ तुम्ही नक्की देऊ शकता. आणि ऍज अन वन द गर्ल ग्रोज, सो जेव्हा ती साधारण फर्स्ट इयर पासून ते 5th इयर पर्यंत, सो 5-5 वर्षाचे जनरली माइलस्टोन्स असतात. सो या एज ग्रुपमध्ये पण तुम्ही त्यांचा ॲपेटाईट जनरल वाढवला. सो घरात जे आपण खातो, सो मी म्हणणार नाही की पावभाजी खातो, मिसळ खातो, या गोष्टी नाही किंवा पिझ्झा नाही. पण डेफिनेटली बाकीच्या गोष्टी ज्या घरगुती आहेत ज्या आपण खातो, ज्या चविष्ट असतात आणि ज्याच्यामध्ये व्हरायटी आपल्याकडे ऑलरेडी खूप जास्त आहे. सो ह्या गोष्टी जर का तुम्ही मुलींना खायला द्यायला सुरुवात केली, भाकरीचे प्रकार आहेत. भाकरी चावता येत नसेल तर तुम्ही धिरडी देऊ शकता वेगवेगळ्या पिठांची. सो अशा जर का गोष्टी आपण त्यांच्या नॉर्मल जेवणांमध्ये ठेवल्या तर एक तर आहे की त्यांना सवय लागते सगळ्या गोष्टी खाण्याची, सगळ्या चवींची सवय लागते, सगळ्या टेक्स्चरची सवय लागते आणि टेक्स्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन इट कम्स टू चिल्ड्रन. आणि म्हणून आपण मुलांना खेळायला वाळू, चॉक, खडू या सगळ्या गोष्टी किंवा कलर्स वेगळे वेगळे टेक्स्चरचा फील देतो लहान असताना, की मऊ काय आहे, कडक काय आहे. सो तसंच फूडमध्ये सुद्धा वेगवेगळे टेक्स्चर्स असतात. सो तुम्ही जर का त्यांना चावून खायची सवय लावली किंवा मऊ गोष्टी, गरम आहे, गार आहे, या दोन्ही गोष्टींचं समप्रमाणामध्ये त्यांना एक्सपोजर दिलं तर ते डेफिनेटली त्यांच्यासाठी उपयोगी पडतं. सो दॅट वॉज अप टिल 5 इयर्स. आणि त्याच्या पुढेही त्यांची रिक्वायरमेंट, कारण ते खेळायला लागतात, शाळेत जायला लागतात. सो त्यावेळेला त्यांच्या टिफिन्सकडे विशेष लक्ष द्यायला लागतं. कारण काय, आता सध्या मुलं शाळेत जात नाहीयेत, पण जी मुली आता किंवा मुलं जी आता शाळेत जायला लागतील, सो त्या पिरियडमध्ये दे आर मोस्ट ऑफ द टाइम ते शाळेमध्ये असतात. सो ऍक्च्युअली दिस इज द बेस्ट टाइम की आई एक्सपेरिमेंट करू शकते आणि मुलांना वेगवेगळ्या गोष्टी म्हणतात ना की कंपल्सरी देऊ शकते.
इनव्हिजिबल फॉर्मॅटमध्ये आपण देऊ शकतो, की पराठा असेल तर त्याच्या आतमध्ये जर का तुम्ही पनीर घातलं असेल तर त्याच्याबरोबर असंख्य भाज्या, म्हणजे अगदी मेथी, शेपू, अगदी राजगिरा पासून कुठलीही भाजी तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये जर का करून घालू शकलात तर डेफिनेटली त्याचा मुलांना ते चवीमुळे लक्षात येत नाही आणि पनीर असल्यामुळे त्यांना त्याची चव एक्झॅक्टली लक्षात येत नाही आणि त्यामुळे ते खाऊ शकतात. सो असे एक्सपेरिमेंट जर का आपण करू शकलो त्यांच्या स्कूल टाइम्स मध्ये तर डेफिनेटली त्याचा इफेक्ट वाढतो. आणि द नेक्स्ट एज ग्रुप विच इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इज आफ्टर 13. सो 13 इयर्स, 12 इयर्स अँड अबाव गर्ल्स टू अंटिल 16 इयर्स. सो हा एज ग्रुप हा अत्यंत मुलींच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचा आहे. फार अभ्यास केला जात नाही, पण माझी खूप इच्छा आहे की या एज ग्रुपसाठी काहीतरी करावं. कारण काय, मेनार्के स्टेजमध्ये मुली असतात आणि त्यावेळेला प्रचंड हॉर्मोनल इश्यूज, मूड स्विंग्स आणि या सगळ्या गोष्टींनी त्या ऑलरेडी त्रस्त असतात. प्लस हाच एज ग्रुप आहे की ज्या वेळेला मुलींना मी कशी दिसते, माझे केस नीट आहेत का, माझी स्किन चांगली आहे का, मी दुसऱ्या मुलींपेक्षा जास्त चांगली दिसते का, मला मला कोणी बघत नाहीये ना, किंवा माझ्याकडे सतत कोणतरी बघतंय का. सो ह्या सगळ्या टर्मॉइल्स मधनं त्या जात असतात. त्यावेळेला असं होतं की कारण आपल्या फ्रेंड सर्कलचा खूप इन्फ्लुएन्स असतो, आपल्या आई वडिलांचा इन्फ्लुएन्स अतिशय कमी असतो, आई वडिलांबरोबर खटके पण सतत उडत असतात. त्यामुळे ह्या एज ग्रुपमध्ये आपण मुलींच्या ऍटलिस्ट त्या बाकीच्या गोष्टी आपण इन्फ्लुएन्स नाही करू शकत, कारण ते टीन आणि अडॉल्संट एज आहे. पण डेफिनेटली त्यांच्या इटिंग पॅटर्न कडे तुम्ही लक्ष देऊ शकता. सो हेल्दी इटिंग पॅटर्न जर का तुम्ही त्यांना असं सांगितलं की वन्स इन अ वीक तू डेफिनेटली तुझ्या फ्रेंड्स बरोबर जाऊन बर्गर खाऊ शकतेस, पिझ्झा खाऊ शकतेस, पण रेस्ट ऑफ द डे आपण, म्हणजे रेस्ट ऑफ द वीक तरी तू आमच्या बरोबर जेवायचंयस आणि आपण सगळ्यांनी एकसारखं जेवायचंय. तू तुझे चॉईसेस सांगू शकतेस आणि मग ते आपण डेफिनेटली करू आणि तू पण एक दिवस कुकिंग कर. सो अशा काही गोष्टी जर का आपण इम्प्लिमेंट केल्या तर डेफिनेटली त्यांना त्या स्टेजमध्ये मदत होते. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की त्यांच्या इटिंग पॅटर्न कडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण त्या वेळेलाच हॉर्मोनल चेंजेस मध्ये प्रचंड परिणाम होत असतो आणि फूड इज द बिगेस्ट इन्फ्लुएन्स. कारण काय, एव्हरीथिंग इज रिलेटेड टू डायजेशन, एव्हरीथिंग इज रिलेटेड टू चेंजेस इन द बॉडी स्ट्रक्चर पासून सगळं. सो त्या वयामध्ये आणि 16 ते 18 एज पर्यंतच आपल्याकडे त्यांची हाईट वाढायचा स्कोप आहे, त्यांच्या स्किन चेंजेसचा स्कोप असतो. त्यामुळे त्यावेळेला जर का तुम्ही त्यांना सांगितलं की बेकरी आयटम्स हे लिमिट करा, वन्स इन अ वीक यू आर अलाउड ऍट ओनली 1 मील, किंवा बिस्किट्स किंवा स्वीट्स खाण्याचं प्रमाण मुलींमध्ये जास्त असतं. सो जर का तुम्ही ऑल्टर करू शकलात की मी जरा चांगली न दिसणारी खजूर आणि कोको पावडरची बर्फी केली आहे विजवी तुझं चॉकलेट. सो तुझं चॉकलेट तू वन्स इन अ वीक खा, पण ही कोको पावडर आणि खजूरची बर्फी ट्राय करून बघ. आणि त्यांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह केलं, कारण जनरली या वयातल्या मुली, आणि आता तर मागच्या 2 वर्षात सगळीच मुलं मुली घरातले बरेच सगळेजण इंस्टाग्रामेबल ह्याच्यामुळे ट्रेंडमुळे आता सगळे कुकिंग करायला लागले. सो यू कॅन ऍक्च्युली टेल देम की, आणि तुम्ही प्लॅन करू शकता त्यांच्या बरोबर की तुला काय आवडतं ते आपण वन्स अ वीक करू, आणि यू कॅन प्लॅन द डाएट विथ देम, युअर ओन फॅमिली डाएट विथ देम. आणि त्यामुळे मी म्हटलं जसं की ड्रायफ्रुट्स, नुसताच ड्रायफ्रुट्स दिले, खूप दूध प्यायला दिलं, प्रोटीन पावडर्स दिले, किंवा काहीतरी फॅन्सी गोष्टी बाहेरनं आणून दिल्या म्हणजेच आपण त्यांच्या हेल्थकडे लक्ष दिलं असं होत नाही. सो वी हॅव टू बी इन्व्हॉल्ड इन देअर ग्रोथ अँड इन देअर प्रोग्रेस. आणि तसंच मी म्हटलं जसं की 13 to 16 एज ग्रुपमध्ये ज्या मुली असतात त्याच अल्टिमेटली अडल्ट वुमेनहुड मध्ये जाणार आहे. त्यामुळे त्या एज ग्रुपकडे सगळ्याच समवयस्क मातांनी लक्ष द्या. मी पण माझी पण मुलगी त्याच एज ग्रुपमध्ये आहे, त्यामुळे सध्या मला काळजी असते सारखी तिच्या खाण्यापिण्याबद्दल आणि तिच्या एकंदरच डेव्हलपमेंट बद्दल. कारण मी म्हटलं तसं की प्रत्येकाचा एक फोकस असतो, तसं मला असं वाटतं की तिची हाईट जास्त असावी. सो मला जे काही जमेल ते मी हाईट वाढवायला करत असते सतत. सो व्यायामाचा भाग त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो इन अडॉल्संट एज. काही झालं तरी तुमच्या मुलांना एखादा व्यायाम किंवा एखादा गेम किंवा एखादा आर्ट काहीतरी अंगवळणी लावायचा प्रयत्न करा बिटवीन द एज ग्रुप ऑफ 8 to 12, कारण त्या एज ग्रुपमध्ये शिकतात. 13 प्लस एज ग्रुपमध्ये शिकवणं खूप कठीण असतं.
कारण ते ऑलरेडीच शिकायला लागलेले असतात आणि त्यांना बऱ्याच गोष्टी कळलेल्या असतात. सो सो त्या एज ग्रुपमध्ये तुम्ही जे फील्डिंग करू शकाल इन इन न्यूट्रिशन अँड हेल्थ इज गोइंग टू बी मोस्ट इम्पॉर्टंट. गुड. सो खूप छान सांगितलं श्रुती, की अगदी प्रेग्नंट लेडी, त्यानंतर 5 वर्षापर्यंतचं बाळ, त्याच्यानंतर पुढली अडोलसन्स फेज, की वयाच्या 18व्या वर्षापर्यंत कशा प्रकारे आपण आहारावरती लक्ष ठेवलं पाहिजे. आणि नक्कीच म्हणजे मलाही छान वाटतंय, की आयुर्वेदही असं म्हणत नाही, की सगळं तुम्ही बंद करा खाण्याचं. तुम्ही त्या गोष्टीही खा, पण त्या जोडीला तुमचं हेल्दी डाएट पॅटर्न, तुमचं पर्सनलाइज वेनी तुमचा आहार असू द्या. आणि न्यूट्रिशन सायन्स सुद्धा तेच सांगतं. तो अगदीच खूप छान आहे हे. आता याच्या पुढे जाऊन जेव्हा एक तिशी नंतर जसं फॅमिली झाली, मुलं मोठी झाली, की मेनली आपल्याकडनं ऑब्झर्व्ह काय होतं ॲज अ क्लिनिशियन, की बायका स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतात. जसं आपण म्हटलं, की स्वतःसाठी डाएट मागायला आल्या तरी म्हणतात फॅमिलीला चालेल का? सो अशा फेजमध्ये त्यांना खूप सारे हेल्थ इश्यूजही सुरू होतात. जसं कधी थायरॉइडचं तर प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. मायग्रेनचं प्रमाण वाढतंय. त्यानंतर मेनोपॉज सिम्प्टम्स हे त्यांना 40च्या दरम्यान दिसायला लागतात. सो या फेजमध्ये असं झालंय, की वजन वाढायला लागतं. सो इट्स अ नॅचरल प्रोसेस. पण वजन वाढतं आणि मग तेव्हा डोक्यात येतं, की मला आता वेट लॉस करायचा. पण तो हेल्दी वेनी होणं हे फार गरजेचं असतं. मग अशा वेळेस बऱ्याच बायका आहेत ज्या काही फॅट डाएट्सच्या मागे लागतात किंवा काही हेल्थ हेल्थ ड्रिंक्सच्या मागे लागतात, की ते घेऊया मग आपला वेट लॉस करू. सो त्याच्याबद्दल काय सांगशील, की कशाप्रकारे हेल्थ ड्रिंक्स त्यांनी निवडावं? का ते कशाप्रकारे योग्य आहे, नाहीये आणि काय प्रकारे त्यांनी त्यांचा समजा एखादा जर आजार तयार झाला, तर त्याच्याकडे आहारातनं कसं काय त्याचं नियंत्रण ठेवावं? So yes, that's a very typical thing की जे होतंय आजकाल. आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये तर आम्ही एक पॅटर्न बघितला आहे, की बरेच आजार हे अलीकडे यायला लागलेत. म्हणजे पूर्वी आपण बघायचो, की मिनिमम 50शी 50 अँड प्लस की त्या एज ग्रुपमध्ये बरेच हॉर्मोनल इश्यूज कारण होतात नॅचरली बायकांमध्ये, आणि त्यामुळे मग थायरॉइड आहे किंवा हायपरटेन्शन आहे किंवा डायबिटीज आहे, हे सगळं ह्या सगळ्या गोष्टींकडे कल वाढायला लागला होता. पण आता असं बघितलंय, की 25 ते 30 हाच फ्रुटफुल एज आहे, किंवा ज्या वेळेला ऍक्च्युली तुम्ही बघता, की बऱ्याच लोकांना हे असे हेल्थ इश्यूज येतात. आणि द बेस्ट थिंग इज की एक तर आहे, की तुम्ही तुमची 40शी किंवा तुमची 30शी ह्या गोष्टीसाठी थांबू नका. स्टार्ट इम्प्लिमेंटिंग इन युअर डेली लिव्हिंग, की मी माझ्यासाठी 1 तास तरी देईन. सो तुम्हाला जर का बाहेर चालायला जायला जमत नसेल, तर घरच्या घरी तुम्ही व्यायाम करू शकता. घरच्या घरी तुम्ही तुमचं रुटीन सांभाळू शकता. फक्त मुलांच्या अवतीभोवती रुटीन किंवा आपल्या जॉबच्या अवतीभोवती रुटीन शक्यतोवर नका ठेवू. कंपल्सरीली स्वतःसाठी 1 तास ठेवा, ज्या वेळेला तुम्ही ऍक्च्युली विचार करू शकाल, की मी आजच्या दिवसांमध्ये मी मी काय खाल्लं. बऱ्याच बायकांना तर आम्ही विचारतो, की तुम्ही तुमचा कसा दिवस असतो, तर त्या दिवसामध्ये काय करतात, मुलांसाठी काय करतात, घरच्यांसाठी काय करतात, सॅटर्डे संडे कुठे फिरायला जातात, हे सगळं त्यांना आठवत असतं. पण स्वतः किती पोळी खातात किंवा किती भाजी घेऊन खातात किंवा आज कुठली भाजी मी खाल्ली, सो कुठली केली हे त्या लगेच सांगू शकतात, पण कुठली खाल्ली हे त्या सांगू शकत नाही. कारण त्या बऱ्याचदा 30 एज म्हणजे ह्या जनरली अशा मदर्स आहेत आजकाल, की ज्यांना इधर लहान मुलं आहेत किंवा इधर त्यांची मुलं अशा एजमध्ये आहेत, की लेफ्ट ओव्हर्स खूप असतात मुलांचे. सो त्यावेळेला जे काय उरेल ते मी लास्ट घेऊन खाते, किंवा मला बऱ्याचदा माझं ताट वाढलेलं असतं, पण त्यांचं उरलेलं असतं ते मला खायला लागतं. सो शक्यतोवर माझं असं म्हणणं आहे, की आपण अन्न हे वाया घालवायचंच नसतं. कारण जे काही आपण करतो, म्हणजे आपण नोकरी करतोय, आपलं शिक्षण घेतोय, ते सगळं अल्टिमेटली आपण जेवणासाठीच 2 वेळच्या, की ते आपल्याला त्याची भ्रांत नसावी याच्यासाठी करत असतो. त्यामुळे अन्न तर हे टाकू नये. पण जर का तुम्ही तुमचं ताट वाढलेलं नसेल, तर शक्यतोवर तुम्ही अंदाज घेत जा, की तुमच्या घरात आता साधारण किती मुलं जेवण टाकणार आहे, आणि मग ह्यातलं मी नक्की की काय खाऊ. कारण कसं होतं, की जेवत असताना जर का मुलं जेवण सोडायला लागली, तर त्या बायका उरलेलंही जेवण स्वतःच्या ताटात वाढून घेतात, आणि मग एक मोठा डोंगर त्यांना तो खायला लागतो, आणि मग टाकू कसं, म्हणून मग मी आता खाते. सो असं शक्यतोवर करू नका. सो म्हणजे मी असं म्हणणार नाही, की तुम्ही आधीच जेवून घ्या, जेणेकरून मग मुलांचं उरलं तर त्याच्याकडे लक्ष द्यायला नको. पण शक्यतोवर अंदाज घ्या. जर का तुम्ही मुलांचं ठेवलेलं जेवणार असाल तर.
आणि दुसरी गोष्ट असं आहे की प्रमाण जसं आपली तिशी जवळ यायला लागते, तसं आपण जे 25 एज मध्ये किंवा 20व्या एज मध्ये हवं तेव्हा बर्गर खायला जाऊ शकायचो किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये हमखास बाहेरचं जेवण ऑर्डर करून जेवू शकायचो. त्याचं प्रमाण थोडं तुम्ही डिनर टाईमला कमी करा. कारण आता जे नवीन सायन्सेस आहेत किंवा जे नवीन थिअरीज आहेत, त्याप्रमाणे असं लक्षात आलंय की मोस्टली जे बाहेरचे जेवणाचे प्रकार असतात, जे कितीही हेल्दी असले किंवा कितीही त्यांनी क्लेम केलं असलं, की आम्ही ह्याच्यामध्ये मैदा वापरत नाही, हे फक्त होल व्हीट आहे किंवा हे अमुक-अमुकच ग्रेन्सनी बनलेलं आहे, मल्टीग्रेन आहे. तरी सुद्धा त्याचा बॉडीवरचा होणारा इम्पॅक्ट हा आता खूप सिव्हिअर प्रमाणातला आहे. सो बऱ्याच लोकांना ॲलर्जीज डेव्हलप झालेल्या असतात, पण आपल्याकडे ॲलर्जी टेस्टिंग इतकं प्रचलित नसल्यामुळे ते आढळून येत नाही. सो त्यामुळे मग कॉन्स्टिपेशनचं प्रमाण आहे किंवा स्किन प्रॉब्लेम्सचं प्रमाण आहे किंवा थायरॉइडचं प्रमाण आहे, हे जास्त वाढायला लागलंय. सो शक्यतोवर स्त्रियांनी तिशीनंतर हा हलका आहार ठेवावा. रात्री शक्यतोवर एखादाच कार्बोहायड्रेट आम्ही म्हणतो तसं, की तुम्ही भाकरी खाणार असाल तर एखादी भाकरी, भाजीचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता. डाळ म्हणजे एक कंपल्सरी 1 वाटी डाळ ही जेवणामध्ये दोन्ही वेळेस असायला हवी. सो तुम्ही डाळ कुठल्याही फॉर्मॅटमध्ये करा, तुम्ही उसळ करा किंवा मग तुम्ही साधं वरण घ्या किंवा साधं वरणाला फोडणी द्या. सो पण ह्या गोष्टी शक्यतोवर तुमच्या जेवणात ठेवा. जर का तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल, तर संध्याकाळच्या वेळेमध्ये शक्यतोवर नॉन व्हेजिटेरियन प्रकाराचे सूप्स घ्या. रादर दॅन डुईंग द करी सॉर्ट ऑफ प्रिपरेशन. सो करी प्रिपरेशन्स हे जनरली तुम्ही लंच टाइमला सॅटर्डे संडेज मध्ये वगैरे करू शकता. इट विल बी इझियर, हेल्दियर. पण रात्री जेवणार असाल तर शक्यतोवर लाइटर फूडकडे खाण्याकडे लक्ष द्या. आणि ब्रेड चं प्रमाण ही आपल्याकडे आता खूप वाढलेलं आहे, कारण जर का मेड्स येत नसतील, वेळ नसेल, तर ब्रेड विकत आणून खाणं सोपं पडतं. सो अशा वेळेला ही शक्यतोवर तुम्ही ब्रेड इटिंग हे दिवसा डे टाइम पर्यंत कन्स्ट्रेन करा. रात्रीच्या वेळेला शक्यतोवर ब्रेड नको. राईस बेस्ड गोष्टी तुम्ही खाऊ शकता. तुम्ही बाकीचे धान्य खाऊ शकता, जसं ज्वारी आहे किंवा बाजरी आहे किंवा नाचणी आहे. पण ब्रेडचं प्रमाण हे डेफिनेटली कमी असायला हवं. अँड इट शुड स्टार्ट फ्रॉम द एज ऑफ 30, कारण कारण त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना हेल्थ इश्यूज आले आहेत. हे आढळून आलेलं आहे. करेक्ट. आणि वेन वी टॉक अबाउट फॅट डाएट्स, 30 एज मध्ये हेही होतं की बऱ्याच गोष्टींनी आपण इन्फ्लुएन्स होतो. जसं 13व्या वर्षी मुलीमध्ये बदल होतात, तसेच 30च्या एज मध्ये आता बायकांमध्ये बदल व्हायला लागले. सो बऱ्याचदा स्किन चेंजेस होतात, डार्क सर्कल्स येण्याचं प्रमाण हे 30+ एज मध्ये वाढायला लागलंय. हेअर लॉस इज अनदर फॅक्टर. सो एक तर आहे की आपलं रिफाईंड इटिंग पॅटर्नमुळे आपलं शेंगदाणे आहेत, त्याच्यानंतर चिप्स आहेत, त्याच्यानंतर बाहेर असलेले फास्ट फूड्स आहेत, कच्ची दाबेली आहे. सो अशा सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही कॉलेज डेज मध्ये खात होता, सो त्याचा हा थोडासा काहीतरी रेसिप्रोकेटिव्ह इम्पॅक्ट असतो, की जो 30 मध्येच आता बायकांचं एजिंगचं प्रमाण वाढायला लागलंय. सो सो जसं पूर्वी असं म्हणायला लागायचं, की अरे तुम्ही 50 वर्षाच्या आहात, वाटत नाहीये तुमच्याकडे बघून, किंवा एखाद्या 70 वर्षाच्या आजी असायच्या, तर त्यांना बघून असं वाटायचं, की अरे ह्या जस्ट 50 आहेत. पण त्या सांगायच्या, की नाही मी 70 वर्षाची आहे, मला 2 नातवंड आहेत. पण आता असं झालंय, की 30 एज मध्ये सुद्धा स्त्रिया ह्या बऱ्याच एज्ड दिसायला लागल्या आहेत. आणि आणि इट इज ऑब्व्हियस, कारण त्यांना हेल्थ प्रॉब्लेम्सही बरेच यायला लागले. अँड देन दे स्टार्ट रनिंग टू व्हॉट इज कॉल्ड एज फॅट डाएट्स. सो माझं मत आहे की फॅट डाएट वॉज ऍक्च्युअली अ डाएट पॅटर्न जो एका रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यूनी आयडेंटिफाय केलेला होता आणि क्रिएट केलेला होता. नंतर त्याला फॅन्सी नेम देऊन त्याला पोर्ट्रे केलं गेलं आणि ते मार्केटमध्ये आलं, आणि तेव्हा ते फॅट डाएट म्हणून मार्केट व्हायला लागलं. सो तो रिसर्च एका ठराविक टाईपच्या हेल्थ प्रॉब्लेमसाठी, एका ठराविक एज ग्रुपसाठी बिल्ड केलेला होता, आणि पुढे जाऊन तो फेमस झाला. सो तो रिसर्च आणि तो डाएट पॅटर्न हा तुमच्यावर लागू पडणार आहे का? तर त्याचं उत्तर 50-50% येस आणि नो आहे. सो बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा जसं काही लोक आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की आम्ही इंटरमिनंट फास्टिंग पॅटर्न घेतला आणि आम्हाला 1 महिना खूप छान वाटलं, पण मग पुढच्या महिन्यामध्ये आम्ही जेव्हा तो सोडला तेव्हा माझं वजन परत वाढलं. सो द रिझन इज की डाएट जेव्हा आपण करतो तेव्हा ती एक प्रकारची प्रक्रिया असते, आणि त्याला रिझल्ट दिसायला आणि त्या रिझल्ट मध्ये तुम्ही त्या रिझल्टचा पार्ट व्हायला
साधारण 3 महिन्याचा कालावधी लागतो. सो तेव्हा ते ऍक्च्युली तुमच्या अंगवळणी पडतं, आपण असं म्हणू शकतो, की तुम्हाला रोज तसाच स्वयंपाक करायचा आहे, रोज तितकंच जेवायचंय. मग सणवार आले तरी, म्हणजे नवरात्र आहे म्हणून मग मी शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी श्रीखंड खाणार आहे का बासुंदी खाणार आहे का मी पुरणपोळी खाणार आहे, असा विचार न करता माझा दसऱ्याचा दिवस सुद्धा तसाच असणार आहे, तो माझा आधीचे नवरात्रीच्या आधीचे दिवस होते. सो अशा काही गोष्टींची तुम्हाला सवय असेल तरच तुम्ही अशा फॅट डाएट्स कडे वळा. अदरवाईज इट इज व्हेरी डेंजरस. कारण काय, बऱ्याच लोकांना बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम झाले. काही लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढले, काही लोकांच्या ऍक्च्युली शुगर्स खूप वाढल्या आफ्टर दे स्टॉप्ड सच काइंड ऑफ डाएट. सो शक्यतोवर ह्या गोष्टी मार्गदर्शनाने आणि सल्ल्यानेच घ्या. तुम्ही तुमच्या डॉक्टर्सना, तुमच्या फॅमिली डॉक्टरला पण विचारू शकता, की मी अशा अशा नवीन डाएट बद्दल ऐकलंय, तुम्हाला काय वाटतं, मी हे करून बघू का? किंवा मी 1 दिवस केलं आणि मला असं असं वाटलं, तुम्हाला काय वाटतं, मी अजून एक 10 दिवस करून बघू का? बिकॉज प्रत्येक एक्सपर्ट कडे ते ज्ञान असतं, ते अंडरस्टँडिंग असतं आणि ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकते. सो अगदी शक्यतोवर फॅट डाएट्स पासून लांब राहा आणि एस्पेशली इन द एज ग्रुप ऑफ 30. करेक्ट. कारण तेव्हा एक्सपेरिमेंटेशन जास्त करावं असं वाटतं. अगदी बरोबर. तो अगदी बरोबर, की वयानुरूप आपल्याला आहार बदलावा लागतो. त्यानंतर काही हेल्थ इश्यूज असतील त्यानुसार तुमचा आहार बदलला पाहिजे. आणि माझी मैत्रीण करतेय, माझे घरातले करतायत म्हणूनही मी ते केलं पाहिजे. तर ते तिला सूट होतंय तर मला होईलच असं नाही. तो हे पण फार महत्वाचं आहे. आणि खरंच फॅट डाएट आपल्यासाठी योग्य आहे का? हे आधी तपासून बघितलं पाहिजे. मग तुम्ही न्यूट्रिशनिस्टला भेटा, तुमच्या डॉक्टरला भेटा आणि तेच व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील. सो हे अतिशय बरोबर सांगितलं. हेल्थ ड्रिंक्स बद्दल काय सांगशील? खूप सारे मिल्क शेक्स किंवा प्रोटीन शेक्स आपण म्हणूया. माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा काहीतरी समजा फॉर एक्झाम्पल एखादा त्वचेचा आजार घेऊन आलाय किंवा पित्ताचे आजार घेऊन आलेत आणि केस स्टडी घेताना असं लक्षात येतं, की खूप प्रमाणामध्ये त्यांचा व्यायाम असतो आणि व्यायामाला पूरक असा काहीतरी डाएट त्यांना मिळालेला असतो आणि त्याचा कदाचित अतिरेक होत असतो. पण तो त्यांच्या व्यायामासाठी गरजेचाही असेल. पण त्यांना स्वतःला तो उपयोगी पडत नाही. मग अशा वेळेस प्रत्येकाने तो फॉलो करावा का? जसं तुम्ही म्हणताय, की हॉस्पिटलमध्ये डायटिशियन्स आहेत. आता प्रत्येक जिममध्ये सुद्धा असतात. पण तिथे असा विचार होऊन त्यांना डाएट मिळालाय आणि त्यांनी घ्यावा का? सरसकट सगळ्यांनीच असे हेल्थ ड्रिंक्स आणि हे करणं सुरू ठेवावं? सो म्हणजे जेव्हा लहान मुलांबद्दल आपण विचार करतो तेव्हा त्यांना एका सर्टन गोष्टींसाठी किंवा सर्टन गोष्टी ह्या पोटात जाव्या आणि 8 ते 10 या वयोगटामध्ये जनरली मुलांचं खाण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे बऱ्याचदा आम्हीही त्यांना कॉम्प्लॅन आहे किंवा हॉर्लिक्स आहे या किंवा बोर्नव्हिटा पण इज नाव फॉर्टिफाईड, त्यामुळे ते आहे किंवा कॉमनली यूज आता पीडियाश्युअर आणि बाकीचेही बरेच ब्रँड्स यायला लागले. सो जे लहान मुलांसाठी हेल्थ ड्रिंक्स बनवतात, सो आम्ही ते मुद्दामून सांगतो कारण त्यावेळेला मुलांना ऍक्च्युली रेझिस्टन्स असतं दूध पिण्याचं. पण जसं जसं आपण मॅच्युअर व्हायला लागतो, आपलं एज वाढायला लागतं, तेव्हा आपल्याला मॅच्युरिटी असते आणि आपल्याला माहिती असतं की आपल्याला ही ठराविक गोष्ट एका रिझननी आणि एका पर्पजनी करायची. सो त्यावेळेला जर का तुम्ही, कारण आठवड्यातनं 2 वेळा किंवा 3 वेळा फक्त बेसिक कार्डिओ करायला जर का जिम मध्ये जात असाल आणि तिकडे असलेल्या एखाद्या एक्सपर्टनी तुम्हाला हेल्थ ड्रिंक दिलं, तर ती ह्या अशा अनुषंगाने तुम्हाला ती देत असते की तुम्ही इथे रेग्युलरली येणार आहात, पुढच्या 1 वर्षाची मेंबरशिप घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही वर्षभर येऊन इथे वर्कआउट करणार आहात आणि त्याच्यासाठी हे हेल्थ ड्रिंक आहे. सो एक तर तिथे कमर्शियल अँगल असतो, त्यामुळे डू नॉट गेट इन टू हेल्थ ड्रिंक्स द मोमेंट यू स्टेप इन टू अ जिम. आधी तुम्ही जिमचा पॅटर्न समजून घ्या, एक्सरसाइज तुम्ही किती लेवलला करू शकताय ह्याचा अभ्यास करा. स्वतःचा अभ्यास आपल्याला स्वतःलाच करायला लागतो कारण आपल्याला माहिती असतं आपलं शरीर कसं वळतंय. सो पहिले 6 महिने हा ऍक्च्युली स्वतःचा अभ्यास करा की तुम्हाला एक्झॅक्टली किती तास तुम्हाला व्यायाम करता येतोय, तुम्हाला किती गरजेचं आहे आणि तुमचा जो गोल होता की मला वजन कमी करायचंय किंवा मला फिट दिसायचंय किंवा मला माझ्या अपर बॉडी बेटर बनवायची आहे किंवा मला एक बेसिक ऍक्टिव्ह लाईफ हवंय. सो ह्याच्यातला कुठला आपला गोल आहे, त्या गोलवर स्वतःच्या ठाम राहा आणि तुमचा डाएट त्याप्रमाणे ठेवा. सो आम्ही नेहमी असं म्हणतो की जिमला जायच्या आधी किंवा तुम्ही कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी करता त्याच्या आधी एक थोडंफार खाऊन जावं, अर्धा तासाचा गॅप असावा
तुम्ही दूधही पिऊन जाऊ शकता. तुम्ही दुधामध्ये तुम्ही जे नेहमी घालता, म्हणजे घरातले गोष्टी आहेत की घरात बदामाची पावडर असते किंवा ड्रायफ्रूट पावडर असते, ती तुम्ही घालू शकता. साखर आवडत नसेल तर तुम्ही नुसतं दूध हळद घालून पिऊ शकता किंवा तुम्हाला एखादा वेगळा फ्लेवर आवडत असेल, सो रूह अफजा आहे किंवा चॉकलेट पावडर आहे, तीही घालून तुम्ही पिऊ शकता आणि तुम्ही जिमला जाऊ शकता. सो बेसिक घरातल्या गोष्टी करून सुद्धा बरेच असे माझ्या बघण्यातले स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल प्लेयर्स आहेत की ज्यांनी अतिशय व्यवस्थित डाएट जो काही सांगितलेला होता तेवढाच घेतला. नो हेल्थ ड्रिंक, नो हेल्थ सप्लिमेंट, आणि तरी सुद्धा ती मुलं व्यवस्थित नॅशनल लेवल पर्यंत खेळतायत. काही जणांना स्टेट लेवल किंवा नॉर्मल त्यांच्या लेवल्सना गोल्ड मेडल पण मिळालेले आहेत आणि कुठल्याही हेल्थ ड्रिंकची गरज त्यांना लागली नाही. कारण अल्टिमेटली हेल्थ ड्रिंक्स असतात त्याच्यामध्ये बरेच कंपोनेंट्स असतात की जे एकत्र आणायला लागतात. सो फक्त एग पावडर किंवा फक्त वे प्रोटीन जे आता आजकाल जास्त प्रचलित आहे. वे प्रोटीन म्हणजे शेवटी ते ताकाचं जे पाणी असतं त्याच्यावर मध्ये ते वे जे निघतं, म्हणजे जो सरफेस निघतो त्याला ड्राय करून जी पावडर केली जाते, त्या पावडर पासून त्याच्या आतमध्ये अजून बरेच कंपोनंट घातले जातात आणि त्याच्यापासून ती डिझॉल्वेबल हेल्थ ड्रिंक तयार केलं जातं. तर त्याच्यामध्ये आयसोमाल्ट्स असतात, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट्स असतात, ज्याच्यामुळे त्याला स्टॅबिलिटी येते. कारण अल्टिमेटली हे प्री पॅक्ड हेल्थ ड्रिंक आहे, जे बरेच वर्षाचं त्याला एक्सपायरी डेट असते. त्यामुळे तुम्हाला लक्षातच आलं असेल की त्याच्यामुळे कितीतरी गोष्टी गेलेल्या असतात त्याच्यामध्ये. म्हणजे आपण घरी जे हेल्थ ड्रिंक बनवतो ते बदामाची पावडर किंवा खारीक अशा सगळ्या गोष्टी किंवा अगदी आपल्या पंपकिन सीड्स आहेत किंवा आपल्या दुधीच्या सीड्स आहेत किंवा काजू आहेत, बदाम आहेत, ह्या गोष्टी आपण एकत्र करून काही प्रमाणांमध्ये आपण ते घरच्या घरी बनवतो. पण तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या घरी हेल्थ ड्रिंक्स बनवू शकता. सो गहू आहेत आपले किंवा ओट्स आहेत, तांदूळ आहेत, त्याच्यानंतर मुगाची डाळ आहे. त्याच्या जोडीला तुम्ही त्याच्यामध्ये कार्डमम पावडर घालू शकता. त्याच्या जोडीला काही ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही रोस्ट करून तुम्ही मिक्सरमधून जर का फिरवलं अगदी फाईन लेवलला, तर त्याची तुम्हाला अगदी छान प्रकारची हेल्थ ड्रिंक पावडर तयार होते. आणि ही पावडर तुम्ही पाण्यातनंही घेऊ शकता आणि तुम्ही दुधातनंही घेऊ शकता. फक्त अतिशय गरम दुधामध्ये कुठल्याही हेल्थ ड्रिंक पावडर्स घालायच्या नाही, त्या कोमट दुधातच घालून प्यायच्या असतात. सो पण आय विल ऑलवेज से की कुठल्याही हेल्थ ड्रिंक साठी किंवा कुठल्याही वेट लॉस पावडर साठी जाऊ नका, कारण ते अतिशय डेंजरस आहे. मी म्हटलं तसं की ते मेडिसिन आहे आणि फूड इज ऑल्सो मेडिसिन. सो एव्हरीथिंग वर्क्स विथ अ पर्पज अँड अ रिझन. आणि तुम्ही करायला जाल ते 1 महिन्यासाठी किंवा 1-2 महिन्यांसाठी, पण यू विल एक्झॅक्टली नॉट नो की त्याचा इम्पॅक्ट काय होतो. आणि जर का तुम्हाला घ्यायचंच असेल की नाही पण मला घ्यायचंच आहे, मी बघितले त्याचे रिझल्ट आणि इट इज व्हेरी सेफ, तर फक्त एक एक बेसिक ब्लड टेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं हिमोग्लोबिन लेवल कळते, कोलेस्ट्रॉल लेवल कळते, तुमचं क्रिएटिनिन लेवल कळतं. या अशा सगळ्या टेस्ट करा. व्यवस्थित त्या टेस्टचा संच घेऊन एक्सपर्ट्स कडे जा. ते सगळे रिपोर्ट्स बघतील आणि मग त्यानंतर तुम्हाला सांगतील की एक्झॅक्टली तुम्हाला किती महिन्यांसाठी हेल्थ ड्रिंक घ्यायचं असतं. कारण हेल्थ ड्रिंक घेतल्यानंतर बऱ्याच लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहेत, सिरम क्रिएटिनिन लेवल वाढलेले आहेत आणि त्यामुळे आपण सध्या जे यंग एज मध्ये अनफॉर्च्युनेट डेथ्स ऐकतो, याचं कारण ही एक तसंच आहे की ते अतिशय दुरुपयोग केला गेला हेल्थ ड्रिंकचा किंवा अंडी खाण्याचा किंवा नॉन व्हेजिटेरियन फूड्स खाण्याचा आणि मग त्याच्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम्स उद्भवले. आणि हेल्थ ड्रिंक्स घेणाऱ्या लोकांमध्ये अजून एक गोष्ट अशी बघितली जाते की त्यांचा एजिंग ऍस्पेक्ट जो आहे तोही फार लवकर दिसून येतो. सो बऱ्याच आपण बघितलं आहे की जे प्लेयर्स आहेत, सो ते फार लवकर एज्ड वाटायला लागतात. सो मे बी दे आर नॉट दॅट एज, दे लिव्ह अ व्हेरी लॉंग लाईफ, पण त्यांचं एजिंग प्रमाण हे खूप लवकर त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. आणि दॅट इज बिकॉज ऑफ तुम्ही जर का एक्सरसाइज सोडलात आणि तुम्ही हेल्थ ड्रिंक्स आणि या गोष्टी कंटिन्यू केल्या तर तुमची बॉडी त्या गोष्टी ऍक्सेप्ट नाही करत. सो वाईजली डिसिजन घ्या, एक्सपर्टशी बोला आणि मगच या गोष्टींकडे वळा. सुपर. म्हणजे आपण घरी जे रोज वापरतो, ज्या प्रकारच्या डाळी वापरतो, म्हणजे मुगाची डाळ आहे किंवा काही प्रमाणामध्ये हरभऱ्याची डाळ किंवा तांदूळ, गहू, नाचणी यापासूनही आपण हेल्थ ड्रिंक बनवू शकतो. आणि अगदी लहान वयापासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी हे हेल्थ ड्रिंक जरी घेतलं तरी सुद्धा त्यांना अगदी व्यवस्थित न्यूट्रिशन मिळू शकेल,
जे पोषक तत्व आहे ते मिळू शकेल. वयस्कर लोकांमध्ये भूक कमी होणं, अपचन होणं किंवा झोप न येणं, पोट साफ न होणं या तक्रारी जाणवतात. मग खाण्यावर परिणाम होतो, की खाणं कमी खाल्लं जातंय. तो त्यावेळेस त्यांनी असे हेल्थ ड्रिंक घेतले म्हणजे दुधातनं घ्या किंवा पाण्यातनं जसं सांगितलं त्याप्रमाणे घेतलं. तर न्यूट्रिशनल व्हॅल्यूजही मिळतात आणि पोषणही शरीराचं होतं आणि पोटही भरतं. तो एजिंग प्रोसेस स्लो डाऊन करणं म्हणजे फारच हा महत्वाचा कारण हे करणारे म्हणजे प्रत्येक जण येतो आपल्याला दाखवायला. त्यांच्याकडे हा हेतू असतोच, की मी काहीतरी हेल्थ ड्रिंक घेतोय किंवा मी प्रोटीन्स घेतोय किंवा मी अति प्रमाणामध्ये अंडी खातोय. सो आपल्याला हे काउन्सिलिंग करावंच लागतं. पण आज न्यूट्रिशनिस्टनी सांगितलं जसं सोनाराने कान टोचावे तसं न्यूट्रिशनिस्ट त्यांच्या भाषेत सांगते, की हे कितपत योग्य आहे आणि कशा पद्धतीने बनवलं जातं. सो नक्कीच ही माहिती आजच्या सगळ्यांना उपयोगी पडेल आणि त्यानुसार ते डाएट आणि अगदी सोप्या गोष्टी सांगितल्यास किंवा जे आपलं घरगुती आहे, जे आपण रोज पोळी, भाजी, वरण-भात खातो. एक वाटीभर वरण घ्या, दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट, की त्यातनं तुम्हाला प्रोटीन्स मिळणार आहे. तो अशा प्रकारचा आहार जर सगळ्यांनी ठेवला, तर खूप काही सप्लिमेंट्सची किंवा हेल्थ ड्रिंक्सची किंवा कुठल्याही पॅकेज फूडची अशी काही आपल्याला गरज पडणार नाही. सो खूप छान माहिती दिली तुम्ही श्रुती. सो कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. चॅट बॉक्समध्ये लिहा किंवा मग अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. सो आपल्या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला की मग आपण आजचा कार्यक्रम थांबवूया. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. तुम्ही आज काही अजून अभ्यास केला होता की आजच्या या ऑडियन्सला मला ही अजून एक माहिती द्यायची होती. असा काही पॉइंट तुमच्याकडनं म्हणजे मी विचारण्यात राहिला असेल तर तो तुम्ही कव्हर करू शकता. सो एकच पॉइंट असा होता आणि तो म्हणजे की आता सध्याच्या याच्यामध्ये म्हणजे आता जे काही सध्या चालू आहे आपल्याकडे कोविड आणि हे सो त्यावेळेला असं अनुभव असा मला आला की बऱ्याच लोकांनी खूप गोष्टी ज्या इम्युनिटी वाढवतील ह्याच्यासाठी खूप गोष्टींचे अतिरेक केले आणि प्रत्येक घरातली जी वस्तू आहे त्याच्यामुळे कोविड दूर होऊ शकतो किंवा मी कोरोनापासून लांब राहू शकते किंवा शकतो. सो अशा गोष्टींचा खूप मारा झाला होता. सो पण त्याच्यामध्ये आपण बघितलं की बऱ्याचशा गोष्टी ज्यांच्याबद्दल बोललं जात होतं त्या घरगुती घरात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी होत्या. फॉर एक्झाम्पल हळदीचं प्रमाण हे मला वाटतं आपण इतक्या वर्षांमध्ये इतक्या पिढ्यांमध्ये आपण जितकी हळद खाल्ली नसेल किंवा वापरली नसेल तेवढी हळद मागच्या 2 वर्षात बऱ्याच लोकांनी वापरली आहे. सो एवढंच आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं की क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या बदलांमुळे बऱ्याच गोष्टी ह्या घडत जाणार आहेत. पण प्रत्येक गोष्टीचा अतिरेक सो आपण आपली स्वतःची इम्युनिटी ही आधीपासूनच स्ट्रॉंग ठेवायला हवी. अचानक पॅन्डेमिक आला किंवा अचानक एखादा इश्यू आला आणि आपण सुरुवात केली एखाद्या गोष्टीचा मारा करायला तर त्याचा कदाचित आपल्याला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. कदाचित आता आपल्याला लक्षात नाही येणार कारण त्याचं काही नुकसान नाही दिसत बिकॉज इट इज फूड. पण पुढे जाऊन आपल्याला बरेच हेल्थ इश्यूज येऊ शकतात की कारण एक्सेस ऑफ टर्मरिक ऑल्सो कॉजेस इसोफेगल इन्फ्लमेशन आहे किंवा स्टमक इन्फ्लमेशन आहे. येस. सो या सगळ्या गोष्टींचं आपल्याला आता कदाचित लक्षात येणार नाही पण पुढे जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो. सो कुठल्याही गोष्टी विकोपाला जाऊ देऊ नका. स्वतःचा आहार हा घरच्या घरी आपण व्यवस्थित करू शकतो आणि मला वाटतं प्रत्येक स्त्री हीच न्यूट्रिशनिस्ट आहे कारण मूलभूतच तिला प्रत्येक गोष्टीचं कॉम्बिनेशन कुठली गोष्ट कुठल्या वेळेला खायला दिलेली चालेल माझ्या घरच्यांना आणि कुठल्या वेळेला नको. सो हे प्रत्येक स्त्री मला वाटतं मोर ऑर लेस शी इज लाईक अ न्यूट्रिशनिस्ट ऑर अ डायटिशियन ऑर अ डॉक्टर. सो म्हणजे आपल्याकडे पूर्वीपासूनच आजीचा बटवा सो आजीला सगळं माहिती असायचं. सो तसंच आता आपल्याला माहितीये की आपल्या आईला सगळं माहिती आहे. सो स्वयंपाकातला कुठल्याही अडचण आली तर आपण आपल्या आईला विचारतो किंवा मी हे माझ्या मुलांना देऊ का हेही सल्ला आपण आपल्या आईला विचारतो. सो थोडंसं आपणही नॉलेज गोळा करा आणि तुम्हाला जिथे अडचण येईल तिथे आमच्यासारखे एक्सपर्ट्स आहेत. एक्सपर्ट्सना विचारायला अजिबात घाबरू नका. जसं आपण कार्डिओलॉजिस्टकडे जातो जेव्हा आपल्याला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात. आपण आपल्या घरच्या फॅमिली डॉक्टरकडे जातो जेव्हा आपल्याला स्मॉलेस्ट किंवा अगदी बिगेस्ट ऑफ द प्रॉब्लेम आला तेव्हा फूड रिलेटेड समस्या आल्या तर डेफिनेटली तुमच्या ओळखीच्या ज्या सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहेत सर्टिफाईड डायटिशियन्स आहेत त्यांच्याकडे जा.
स्मॉल कोर्सेस केलेले किंवा कुठल्या तरी जिम मध्ये छोट्या मोठ्या जिम मध्ये एखाद्या छोटासा कोर्स केलेली लोक असतील त्यांच्यापासून सांभाळून राहा. कारण जोपर्यंत तुम्हाला माहित नाही की त्या व्यक्तीचं एक्सपर्टीजचं लेव्हल काय आहे, त्यांनी क्लिनिकली किती प्रॅक्टिस केली आहे, तोपर्यंत शक्यतोवर औषधं किंवा कुठल्या प्रकारचे सप्लिमेंट्स हे त्यांच्याकडनं घेऊ नका. मार्गदर्शन तर डेफिनेटली देऊ शकतील की किती खायचं आणि केव्हा खायचं, पण सप्लिमेंट्स आणि कुठल्याही मेडिसिन्स पासून शक्यतोवर लांब राहा. कारण कुठलेही फूड सप्लिमेंट्स किंवा मेडिसिन्स हे तो इम्पॅक्ट देणार नाही जे तुम्हाला नॉर्मल घरचं जेवण देऊ शकेल. सुश्रुती, आपल्याला 2 प्रश्न आलेले आहेत की रेडी टू कुक फूड जसं सूप्स आहेत, मॅगी आहे, काही व्हेजीज आहेत किंवा मसाले मिळतात, ते कितपत खावेत का खाऊ नयेत? युअर ओपिनियन अबाउट दिस फूड आयटम. आणि दुसरा प्रश्न आहे की फ्रेश फ्रूट ज्युसेस घ्यावेत की नाही, काय घ्यावेत का? येस. ओके. सो आधी मी हा पहिल्या प्रश्नाबद्दल उत्तर देईन. सो व्हेरी नाईस क्वेश्चन. कारण काय, आय थिंक आय कम फ्रॉम फूड आणि न्यूट्रिशन बॅकग्राऊंड, आणि देर आर फ्यू फूड अँड न्यूट्रिशन कंपनीज किंवा न्यूट्रिशन अँड फूड जायंट्स की ज्याच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा राग किंवा हे असं ह्या पद्धतीचंच फूड पॅकेज करून का पाठवतात किंवा का असतं याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाहीये. वी सपोर्ट, मी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्टीची चव आपल्याला माहिती असायला हवी, टेक्स्चर्स माहिती असायला पाहिजे. आणि एस्पेशली जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाहेरच्या देशांमध्ये जाता, सो तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल पर्पजसाठी किंवा हॉलिडे पर्पजसाठी जाता, तर तुम्हाला तिकडचं जेवण जर का जमत नसेल, खायला होत नसेल, तर डेफिनेटली आपण बऱ्याचदा रेडी टू कुक फूड्स कॅरी करतो किंवा काही नूडल्स आणि इन्स्टंट फूड्स कॅरी करतो. सो ते जसं त्यावेळेला आपण त्या पुरतच कॅरी करतो आणि तेवढंच खातो. आपण घरी आल्यानंतर परत घरचा आवरण भात, घरचा आमटी भातच आपल्याला बरा वाटतो, कारण आपण इतके दिवस घरापासून लांब बसतो. सो त्यामुळे ते तेवढ्याच प्रमाणात खाल्लं तर डेफिनेटली इट डझंट हॅव एनी इम्पॅक्ट. पण मी म्हटलं तसं त्याचा अतिरेक जर का केला, रोज आपण आठवड्यातनं मिनिमम 3 ते 4 वेळा जास्त प्रमाणामध्ये हे खाल्लं गेलं तर डेफिनेटली त्यांनी त्रास होऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की पॅकेज फूड म्हटलं की ते म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्याला बऱ्याच प्रक्रियांमधनं जायला लागतं. त्यातली एक महत्वाची प्रक्रिया अशी की ते सन ड्राईड वगैरे या कॉन्सेप्ट जरी खरी असली तरी सुद्धा ती लार्ज स्केलमध्ये नाही होत. त्यावेळेला त्याला एअर ड्राईंग किंवा मशीन ड्राईंग किंवा मशीन फ्राईंग या कॉन्सेप्टमध्ये ती गोष्ट तयार केलेली असते. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट डिहायड्रेट करता किंवा ज्याला ड्राईंग मेथड म्हणतो आपण, त्या मेथडमधनं जेव्हा गाजर आहे किंवा मटार आहे किंवा बीन्स आहेत या गोष्टी जेव्हा जातात, तेव्हा त्यांच्यामध्ये असलेले मेन कंपोनंट जे आहेत, कारण गाजरामध्ये आपल्याला माहितीये की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए त्याची चालना वाढवणारे काही घटक आहेत, कॅरेटीन आपण म्हणतो ते. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या जरी त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्या लूज होत नाही, पण ड्राईंग मेथडमध्ये त्यांच्यातला ते न्यूट्रिएंट्स आणि न्यूट्रिशनल कंटेंट हा निघून जातो. आणि त्यामुळे इट इज नथिंग बट ड्राय स्टिक यू कॅन से, की ते फक्त तिथे रंग असायला आणि फ्लेवर द्यायला असतात, त्याच्यामध्ये कुठलाही न्यूट्रिशनल घटक नसतो. आणि प्लस त्याच्यामध्ये काही असे कंपोनंट्स आहेत की जे त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी त्याच्यात घातलेले असतात. त्यामुळे शक्यतोवर पॅकेज आयटम्स हे तुम्ही वन्स इन अ वाईल खाल्ले तर त्याचा अपाय होत नाही, पण रेग्युलर ह्याच्यामध्ये नको. जस्ट फॉर द टेस्ट, येस, कधीतरी आणि एक तसंच बदलण्यासाठी फक्त त्याचा उपयोग खाऊ शकता. किंवा मग तुम्ही तुमच्या घरच्या घरीच असे नूडल्स किंवा असे सूपचे डिहायड्रेटेड फॉर्मॅट्स करू शकता. सो जसं गाजर आहे, सो टोमॅटोला तुम्ही डिसीड करून त्याला मिक्सर मधनं जर का काढलं आणि त्याला तुम्ही ड्राय केलं तर त्याचं एवढं ड्राय पावडर होत नाही, पण त्याला तुम्ही शक्यतोवर वाळवल्यानंतर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही त्याला मिक्सर मधनं जर का काढलं टोमॅटोला, तर टोमॅटोची पावडर तयार होते, विच यू कॅन देन यूज इन युअर सूप्स. किंवा तुम्ही टोमॅटो आणि बाकीच्या, म्हणजे शक्यतोवर मी म्हणते की टोमॅटोला वेगळं शिजवा जर का तुम्हाला टोमॅटो सूप बनवायचं असेल तर. आपल्याला जनरली सवय असते की आपण टोमॅटोचं सूप करतो तेव्हा गाजर, टोमॅटो, कांदा, लाल भोपळा
या सगळ्यांना एकत्र करतो कुकरमध्ये घालून, आणि नंतर मग त्याचा पल्प तयार करून त्याचा बल्कमध्ये सूप तयार करून ठेवतो, जे आपण पुढे मग 4 दिवस पितो. सो असं न करता शक्यतोवर तुम्ही टोमॅटो असेल तेव्हा टोमॅटोला वेगळं बॉईल करायचं, त्याची प्युरी वेगळी बनवून ठेवायची, बाकीच्या भाज्या तुम्ही एकत्र कंबाईन करू शकता आणि मग त्यांना तुम्ही कुक करून त्याचं सूप तयार करून ठेवू शकता, जे तुम्ही मग पुढे 1 ते 2 दिवसांमध्ये संपू शकता. सो रेडीमेड पेक्षा कधीही घरच्या घरी लगेच तयार होईल, जास्त इन्ग्रेडियंटची गरज लागत नाही आणि एका मिक्सर मधनं बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. सो बेटर गो फॉर नॉर्मल फ्रेश फूड Correct. इन्स्टेड ऑफ द अदर फूड. आणि दुसरा प्रश्न असा होता, फ्रेश ज्युसेस घ्यावे का? तर गौरी, गुड क्वेश्चन. इट ऍक्च्युली गॉट मिस्ड. सो फ्रेश फ्रूट ज्युसेस तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता, पण फ्रुट्स खायचे असतील किंवा फ्रूट ज्युसेस घ्यायचे असतील तर शक्यतोवर संध्याकाळी 4 ते 4:30 किंवा 5 मॅक्सिमम इज द टाइम लिमिट अप टिल वेन यू कॅन हॅव फ्रुट्स अँड फ्रूट ज्युसेस. ज्युसेस जेव्हा घेता तेव्हा शक्यतोवर कंबाईन करू नका, कारण प्रत्येक फ्रूटला स्वतःचं एक नेचर आहे. जसं ऑरेंजेस आहेत ते स्वीट अँड सावर आहेत, स्वीट लाईम आहे ते तुरट आणि स्वीट आहे, पॉमोग्रेनेट आहे ते परत आंबट आणि गोड आहे. सो प्रत्येकामध्ये स्वतःचे एक वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात, जे टेस्टही देतात, कलरही देतात, अपीलही देतात आणि चवही देतात. आणि शक्यतोवर कंबाईन करून त्यांना ठेवू नका, कारण प्रत्येकाच्या फ्रूटच्या मध्ये नॅचरल ऍसिडिटी असते. मग ते ऍपल असो किंवा केळं असो. सो केळं तुम्ही आधी बघितलं तर ते जेव्हा कडक म्हणजे रॉ असतं तेव्हा त्याला चव नसते, पण जसं जसं ते गोड होत जातं तसं तसं ते थोडंसं गोड, पण एक बॅकग्राऊंडला टेस्ट थोडंसं त्याचं ऍसिडिक असते, आंबट असते, आंबट गोड असतं. त्यामुळे प्रत्येक फ्रूटमध्ये ऍसिडिटी आहे आणि एका फ्रूटची ऍसिडिटी दुसऱ्या फ्रूटच्या ऍसिडिटी बरोबर कंबाईन केल्यानंतर रिॲक्ट होते. त्यामुळे शक्यतोवर फ्रूट ज्युसेस कंबाईन करू नका. पण तुम्ही फ्रेश ज्यूस जर का काढलेत आणि त्याच्यात विदाऊट शुगर, विदाऊट सॉल्ट जर का तुम्ही ते ज्यूस घेतलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण बर्फ घालून किंवा बाहेर जे विकत मिळतात की त्याच्यात पाणी घातलेलं असतं, शुगर सिरप जनरली घातलेलं असतं, कारण त्याच्याशिवाय ती चकाकी येत नाही ज्युसेसना, त्याच्याशिवाय ते ज्युसेस टिकत नाहीत आणि त्याच्याशिवाय ते ज्युसेस फ्रेश दिसत नाही फॉर लॉंगर टाइम. सो त्यामुळे पॅकेज्ड फ्रूट ज्युसेस पासून शक्यतोवर लांब राहा. कोल्ड प्रेस्ड म्हणजे घरच्या घरी तुम्ही जे कोल्ड प्रेस करता ते तुम्ही डेफिनेटली जेवणामध्ये घेऊ शकता, पण कमी प्रमाणामध्ये घ्या. वा, छान. सो फळं ही रोज खावी दुपारी 4च्या दरम्यान आणि नक्कीच रस करून घ्यावा, चावूनही खाऊ शकता आणि वेगवेगळं फळ खावं. ही खूपच येस. चांगली माहिती आहे. आणि आज अगदी थोडक्यात जी काही माहिती दिली त्याच्यामधनं अगदी मेसेज कोणी सगळ्यांनी हा न्यायचा. तर मध्यमवयीन स्त्रियांसाठी जे मेनली सांगितलं, की लेफ्ट ओव्हर फूड खाणं किंवा मुलांच्या ताटातलं शिल्लक राहिलेलं प्लस आपण थोडं जेवून जे आपल्यासाठी वेगळं घेतो, त्याची क्वांटिटी बघावी, की अति प्रमाणामध्ये जेवणही जाऊ नये आणि असं नाही की फक्त मुलांच्या खाण्यामध्ये आपलं न्यूट्रिशन पण कमी पडावं. सो या गोष्टींकडे मध्यमवयीन सगळ्या स्त्रियांनी लक्ष द्यावं. तीच गोष्ट ज्या आजी आज जॉइन झाल्या असतील आपल्याकडे, त्यांच्यासाठी आहे की त्यांनीही न्यूट्रिशनल आहार घेण्याची गरज आहे. मग तो फळांचा रस असेल, खीर असेल, जसं घरगुती प्रोटीन सांगितलं ते असेल, भाताचे प्रकार असतील, धिरडं असेल. तो असे हलके पदार्थ नक्कीच दुपारी, रात्री जेवणामध्ये आणि सकाळ दुपार तुम्ही जे काही नाश्त्याचे पदार्थ किंवा फळांच्या वेळा आहेत, त्यामध्ये खाऊ शकता. सो नक्कीच हा मेसेज खूप चांगला आहे. पॅकेज फूड बद्दल सांगितलं ते खूपच छान, कारण त्यापासून खरंच लांब राहिलं पाहिजे, की त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यूज काहीच नाहीत. फक्त आपल्याला चवीसाठी आपण ते अति प्रमाणात, कारण त्याचा सध्या उपयोग होताना दिसत असतो. सो खूप छान माहिती दिली तुम्ही श्रुती आज इथे येऊन. त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद तुमचे. आणि जे सगळेजण आज या सेशनला उपस्थित राहिले त्यांची पण मी आभारी आहे. तुम्हाला काही नंतर प्रश्न आले तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. ते मी श्रुती मॅडमकडे पाठवेन किंवा त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करेल, जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकाल. सो आजचं सेशन आपण इथे थांबूया. उद्या आपलं सेशन पुन्हा 5 वाजता असेल आणि आपण तिसऱ्या आपल्या स्त्री वक्त्यांशी उद्या गप्पा मारणार आहोत. तर उद्याच्या ज्या वक्त्या आहेत त्या लंडनमध्ये असतात आणि लंडनमध्ये अनेक वर्ष राहून त्यांनी तिथे जे काही कार्य करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे तिथे राहून ते संस्कृतचं शिक्षण देत आहेत. तो तिथल्या स्त्रियांना, त्यांच्याबरोबर जे फॅमिलीज आहेत, त्यांच्याबरोबर मुलं आहेत,
त्यांना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन किंवा वेगळे क्लासेस घेऊन त्या संस्कृत शिकवतात. तर संस्कृत संवर्धन आणि आपली संस्कृती जपवण्याचं काम अगदी खूप चांगल्या पद्धतीने त्या अनेक वर्ष लंडनमध्ये राहून करतायत. तर उद्या आपल्या त्यांच्याशी गप्पा होणार आहेत. त्यांचं अजून तिथे काय कार्य चाललंय त्याबद्दलही त्या माहिती देतील. तर उद्या आपण 5 वाजता पुन्हा सगळे एकत्र भेटूया. आजचं सेशन मी इथे थांबलं असं सर्वांना म्हणजे जाहीर करते आणि उद्या 5 वाजता नक्की भेटू. सो थँक्यू श्रुती अँड सगळ्यांचे आभार तुम्ही आज जॉईन झाल्याबद्दल. थँक्यू सो मच.